नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन दिसतोय. आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर पटपट जॉईन व्हा आणि जे जॉईन होत आहे त्यांनी वाय टाईप करा. यस, पृथ्वीराज शिंदे. बाकी विद्यार्थ्यांनी पण पटपट जॉईन व्हायचंय. गौरव धारबळे, सार्थक कांदळकर, पटपट जॉईन व्हा. बाकी पण वेळ वाया घालू नका, पटपट जॉईन व्हा. पृथ्वीराज शिंदे जॉईन झाले, गौरव धारबळे, समर्थ कांदळकर, 3च जण जॉईन झाले का? पटपट बाकी विद्यार्थ्यांनी पण जॉईन व्हायचंय. अक्षय गाडेकर, कल्याणी राणे, सर्वेश, सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजच्या लाईव्ह सेशनला आपण सुरुवात करतोय. पटपट आता विद्यार्थी जॉईन होत आहे, तर आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करू. आणि आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण केमिस्ट्रीचा नेक्स्ट पार्ट घेतोय बघा मित्रांनो. कोणता? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याला आपण केमिस्ट्रीचा मेन पार्ट म्हणतो, आत्मा म्हणतो केमिस्ट्रीचा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजलं का आपल्याला केमिस्ट्री समजलं. तर बघा, ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिलेटेड तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला 11 किंवा 12 क्वेश्चन हे विचारले जातात. 11 किंवा 12 क्वेश्चन विचारले जातात आणि ते एकदम महत्वाचे असतात. तर आपण फर्स्ट चॅप्टर पासून सुरुवात करतोय. आणि फर्स्ट चॅप्टर जो असणार आहे आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, फर्स्ट चॅप्टर असणार आहे दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पटपट आता आपण रिव्हिजन घेऊया एकदा. तर हॅलोजन म्हणजे काय माहिती आपल्याला अगोदर. हॅलोजन याचा अर्थ काय मित्रांनो? तर हॅलोजन म्हणजे ग्रुप 17 इलेमेंट्स. कोणते? ग्रुप 17 इलेमेंट जे तुम्ही एक्स ने रिप्रेझेंट करता, ज्यामध्ये फ्लोरीन असतो, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड अस्टेटाईन, हे सगळे असतात. पण यातले हे 3 महत्वाचे लक्षात घ्यायचे. 3 कॉमन यूज केले जातात, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. तर बघा मित्रांनो, हे जे कोणते पण हॅलोजन आहे, या सगळ्या हॅलोजनच्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP5. म्हणजे यांचा जर विचार केला तर त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात आणि 7 इलेक्ट्रॉन पैकी एक अनपेड इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे ह्या हॅलोजनची टेंडन्सी मित्रांनो काय? टेंडन्सी तर एक बॉन्ड तयार करायची टेंडन्सी, कारण त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन नाही, त्यांना गरज आहे एक इलेक्ट्रॉनची. म्हणजे हायड्रोकार्बन्स आहे. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? तर जे कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले. मग हायड्रोकार्बन म्हटल्यावर तुम्हाला कमीत कमी एवढं आठवायला पाहिजे, अल्केन, अल्किन, अल्काईन. कोणते? अल्केन, अल्किन, अल्काईन आणि एरोमॅटिक हायड्रोकार्बन, ज्यामध्ये तुम्ही बेन्झीन वगैरे घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, जे अल्केन आहे माहिती आहे आपल्याला, अल्केन ज्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2a. अल्किन आहे त्याचा जर घेतला आपण CnH2n आहे. आणि अल्काईन आहे ज्याचा CnH2n- किती सांगा. जो अल्काईन आहे, अल्काईनचा विचार केला तर अल्काईनचा जनरल फॉर्म्युला, अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. तुम्ही आन्सर द्यायचं हे अल्काईनचा जनरल फॉर्म्युला. अल्किन ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काईन ज्यामध्ये असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. सांगा अल्काईनचा जनरल फॉर्म्युला सांगायचा तुम्ही कमेंट मध्ये. मी अल्केन अल्किनचा सांगितला आहे, अल्काईनचा. पटपट जॉईन व्हा मित्रांनो. आणि मी क्वेश्चन विचारलाय, आन्सर सांगा. अल्काईनचा जनरल फॉर्म्युला काय? अल्केनचा लिहिला CnH2n+2, अल्किनचा CnH2n, अल्काईन्स. अल्काईनचं तुम्हाला विचारलं मी, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काईन 11वीचा पार्ट आहे.
यश काय असतं, ट्रिपल बॉन्ड CX काय सांगताय नाही, काही कळत नाहीये. बाकी विद्यार्थी नेमकं सांगत नाहीये किंवा येत नाही तुम्हाला, थोडीशी आयडिया देत चला. येत नसेल तर मग मला तसं पण सांगा. अमृता वडाळकर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. अक्षय गाडेकरने करेक्ट फॉर्म्युला सांगितलाय अल्काईनचा, जनरल फॉर्म्युला. सार्थक शेलारने पण बरोबर सांगितलंय. तर बघा मित्रांनो, अल्काईन आहे ज्याचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2. आता n म्हणजे कार्बनचे नंबर आणि हे समोरचे जे दिसत आहे ते काय मित्रांनो, हायड्रोजनचे नंबर आहे. म्हणजे अल्केन मध्ये काय असतं, देवयानीने पण बरोबर सांगितलंय. अल्केन मध्ये काय असतं बघा मित्रांनो, जेवढे कार्बन आहे हायड्रोजन त्याच्या डबल करायचे आणि 2 ऍड करायचे. अल्कीन मध्ये काय करायचं, फक्त जेवढे कार्बन आहे त्याच्या डबल हायड्रोजन घ्यायचे. आणि अल्काईन मध्ये काय करायचं मित्रांनो, जेवढे कार्बन आहे त्याच्या डबल करायचे आणि डबल करून त्यातून 2 मायनस करायची. एवढा पार्ट कळाला का तुम्हाला बऱ्यापैकी हायड्रोकार्बन कळणार आहे. तर बघा मित्रांनो, हे जे हायड्रोकार्बन असतात, ज्या हायड्रोकार्बन मध्ये काय आहे, तर हायड्रोकार्बन मध्ये मेन विचार केला तर हायड्रोकार्बन मध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतात. मग तुम्हाला हायड्रोकार्बन म्हणजे थोडक्यात अल्केन, अल्कीन, अल्काईन आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, यांच्यामध्ये कार्बन असतो, हायड्रोजन असतो. बरोबर. मग आता काय केलं आपण, हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ काय मित्रांनो, तर जे अल्केन आहे, अल्कीन आहे किंवा अल्काईन आहे त्यातला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम आपण काढले आणि त्याच ऐवजी तेवढेच काय घेतले मित्रांनो, हॅलोजन घेतले. बघा, जो अल्केन आहे त्या अल्केन मधला जर आपण एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन काढले आणि तेवढेच हॅलोजन घेतले तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणायचं तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. काय म्हणायचं मित्रांनो त्याला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा त्यालाच म्हटलं जातं हॅलो अल्केन. काय म्हणता मित्रांनो त्याला, हॅलो अल्केन. अल्कीन मधला हायड्रोजन काढून जर हॅलोजन घेतला तर त्याला म्हणणार हॅलो अल्कीन आणि अल्काईन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला त्याला म्हणणार आपण हॅलो अल्काईन. काय म्हणणार त्याला आपण, हॅलो अल्काईन. बघा, अल्केन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला हॅलो अल्केन, अल्कीन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला हॅलो अल्कीन, अल्काईन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला हॅलो अल्काईन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला तर त्याला म्हणता मित्रांनो हॅलो अरेन्स. मग हे हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काईन आणि हॅलो अरेन्स हे जे असणारे हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मित्रांनो. काय हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचे, हायड्रोकार्बनचे. मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तर आपण जनरल म्हणणार ऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज ऑब्टेन बाय रिप्लेसिंग 1 or more हायड्रोजन ॲटम्स ऑफ हायड्रोकार्बन बाय 1 or more हॅलोजन ॲटम. बघा, एक हायड्रोजन काढला, एक हॅलोजन, 2 हायड्रोजन काढले, 2 हॅलोजन, 3 हायड्रोजन काढले, 3 हॅलोजन. मग तुम्ही लक्षात काय ठेवायचं, जो अल्केन आहे त्या अल्केन मधला, अल्कीन मधला, अल्काईन मधला सगळेच कोणते पण हायड्रोकार्बन असू द्या, त्या हायड्रोकार्बन मधले तुम्ही हायड्रोजन काढले आणि हॅलोजन घेतले तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर बघा मित्रांनो, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला महत्वाचे 2 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तर एक घेणार आहे आपण हॅलो अल्केन. कोणता घेणार आहे मित्रांनो, हॅलो अल्केन आणि दुसरा असणार आहे हॅलो अरेन्स. तर हॅलो अल्केन म्हणजे काय, तर काय म्हणणार आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन विच इज ऑब्टेन बाय रिप्लेसिंग 1 or more हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन बाय 1 or more हॅलोजन ॲटम. म्हणजे आपण अल्केन मधले एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काढले आणि तेवढेच हॅलोजन ॲटम घेतले, तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणणार आपण हॅलो अल्केन. मग थोडक्यात हॅलो अल्केन कोणापासून तयार होता, अल्केन पासून. कसे तयार होता, तर अल्केन मधले तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन काढले आणि तेवढेच हॅलोजन घेतले तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणणार आपण हॅलो अल्केन. आता हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन आहे. अगोदर हे कळालं सगळ्यांना हॅलो अल्केन कसे तयार होता, कोणापासून, अल्केन पासून. कसे,
अल्केन मधले हायड्रोजन काढायचे आणि हॅलोजन घ्यायचे. मग तू म्हणणार किती हायड्रोजन काढायचे, तर एक हायड्रोजन काढला, एक हॅलोजन घेतला, दोन हायड्रोजन काढले, दोन हॅलोजन घेतले. क्लिअर. मग आता याचं क्लासिफिकेशन आहे, तर मेन दोन टाईपचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतात बघा अल्केनचे. एक असतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि एक असतो पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो आहे मित्रांनो त्याला म्हणता मोनो हॅलो अल्केन. काय म्हणतात त्याला? मोनो हॅलो अल्केन. आणि जो पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याला म्हणता पॉली हॅलो अल्केन. काय म्हणता मित्रांनो त्याला? पॉली हॅलो अल्केन. मग तू म्हणणार मोनो हॅलो अल्केन आणि पॉली हॅलो अल्केन मध्ये काय फरक आहे, तर एकदम सोपं आहे मित्रांनो. जो अल्केन आहे त्या अल्केन मधला आपण एक हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन घेतला, तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणा मोनो हॅलो अल्केन. एकापेक्षा जास्त हायड्रोजन काढले आणि जास्त हॅलोजन घेतले त्याला म्हणणार पॉली हॅलो अल्केन. आता जनरल कुठलाही अल्केन असेल तर तो RH असा लिहिला जातो. मग एक हायड्रोजन काढला, R उरला आणि त्या हायड्रोजन ऐवजी घेतला हॅलोजन, मग हा जो RX ने दाखवता त्याला म्हणणार मोनो हॅलो अल्केन. त्याच मोनो हॅलो अल्केनचं कॉमन नेम आहे मित्रांनो अल्किल हलाइड. काय नाव आहे त्याचं? अल्किल हलाइड. आता बघा तुम्हाला सांगितलं अल्केन मधला एक हायड्रोजन काढा आणि एक हॅलोजन घ्या. तर बघा मग अल्केन मध्ये जनरल 3 टाईपचे हायड्रोजन असतात. किती टाईपचे मित्रांनो? 3 टाईपचे. 3 टाईपचे कोणते? प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन अँड टर्शियरी हायड्रोजन. मग तुम्हाला हायड्रोजन काढून हॅलोजन घ्यायला सांगितलं तर मग तू म्हणणार नेमकं कोणत्या टाईपचा हायड्रोजन काढला. तर बघा मित्रांनो CH4 किंवा CH3 असा जो लिहिलेला असतो म्हणजे हे 4 हायड्रोजन किंवा हे 3 हायड्रोजन ज्यांना तुम्ही प्रायमरी हायड्रोजन म्हणायचं. जो असं CH2 ने लिहिला म्हणजे त्याला आणखी 2 कार्बन अटॅचे, मग ह्या कार्बनला सेकंडरी कार्बन आणि ह्या हायड्रोजनला सेकंडरी हायड्रोजन. जो कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच असतो त्याला टर्शियरी कार्बन आणि त्याला अटॅच असलेला हायड्रोजन टर्शियरी हायड्रोजन. मग एकदम सोपं आहे. अल्केन मधला तुम्ही प्रायमरी हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला, प्रायमरी अल्किल हलाइड. सेकंडरी हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला, सेकंडरी अल्किल हलाइड. टर्शियरी हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला, टर्शियरी अल्किल हलाइड. म्हणजे अल्किल हलाइड आहे ते अल्किल हलाइडचे 3 टाईप. 3 टाईप कोणते? प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शियरी अल्किल हलाइड. एकदम सोपं सांगतो आता, सोपी ट्रिक्स. तर बघा ज्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला CH2 ला हॅलोजन अटॅच दिसला, कोणाला? CH2 ला, किंवा एका केस मध्ये मिथिल मध्ये तो CH3 ला अटॅच असेल. CH3 ला किंवा CH2 ला जर हॅलोजन अटॅच असेल त्या अल्किल हलाइडला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. CH ला जर हॅलोजन अटॅच असेल बघा असा RCHR आणि ह्या CH ला हॅलोजन अटॅच आहे, याचा अर्थ सेकंडरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, सेकंडरी अल्किल हलाइड. आणि टर्शियरी कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल मित्रांनो त्याला म्हणणार टर्शियरी अल्किल हलाइड. स्ट्रक्चरवर म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आणि विचारलं यातलं प्रायमरी कोणतं, सेकंडरी कोणतं, टर्शियरी कोणतं, ओळखणं एकदम सोपं. आता सगळ्यात अगोदर लक्षात घ्या मित्रांनो अल्किल हलाइडची ओळख काय आहे, तर अल्किल हलाइड मध्ये एकच हॅलोजन असतो. मग तो हॅलोजन CH2 ला किंवा CH3 ला अटॅच असेल त्याला म्हणा प्रायमरी अल्किल हलाइड. CH ला अटॅच असेल सेकंडरी अल्किल हलाइड आणि C ला अटॅच असेल टर्शियरी अल्किल हलाइड. आणि हॅलोजन म्हणून कोण असू शकतं तर लक्षात घ्या क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन किंवा आयोडीन. तर माझ्या मते मोनो हॅलो अल्केन आणि त्या मोनो हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन आपल्याला समजलंय. आता बघा मित्रांनो अल्केन मधले तुम्ही 2 हायड्रोजन काढले आणि 2 हॅलोजन घेतले. किती हायड्रोजन काढले? 2. किती हॅलोजन घेतले? 2. तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणा डाय हॅलो अल्केन. डाय हॅलो अल्केनला दुसरं नाव आहे मित्रांनो डाय हलाइड्स. काय म्हणणार त्याला? डाय हलाइड्स. तर डाय हलाइड्स हे 2 टाईपचे असतात. 2 टाईपचे कोणते मित्रांनो, तर एक असतो जेमिनल डाय हलाइड, एक असतो विसिनल डाय हलाइड. एकदम सोपं आहे मित्रांनो. जर एकाच कार्बनचे सेम कार्बनचे 2 हायड्रोजन काढले आणि त्याला असे 2 हॅलोजन अटॅच केले त्याला म्हणा जेमिनल डाय हलाइड. आणि शेजारच्या कार्बनचे एक हायड्रोजन काढले
आणि दोघांना पण एक एक हॅलोजन अटॅच केले, त्याला म्हणा विसिनल डाय हलाइड. म्हणजे जेमिनल आणि विसिनल मधला फरक कळाला. दोन्ही हॅलोजन सेम कार्बनला अटॅच असेल जेमिनल, ऍडजस्टंट कार्बनला अटॅच असेल विसिनल. जेमिनल जे असतात, जेमिनल डाय हलाइड असतात, त्यांचं नाव जनरल लिहिलं जातं बघा मित्रांनो अल्किलिडीन डाय हलाइड. काय लिहिलं जातं? अल्किलिडीन डाय हलाइड. आणि जे विसिनल आहे त्यांचं नाव लिहिलं जातं मित्रांनो अल्किलीन डाय हलाइड. काय म्हणतात त्याला? अल्किलीन डाय हलाइड. त्यानंतर अल्केन मधले तुम्ही 3 हायड्रोजन काढले आणि 3 हॅलोजन घेतले, त्याला म्हणा ट्राय हॅलो अल्केन. जसं मिथेन आहे बघा CH4, मग 3 हायड्रोजन काढले CH, 3 हॅलोजन घेतले X3. मग हे जे एक्झाम्पल तयार झालं मित्रांनो हे ट्राय हॅलो अल्केनचं आहे, ज्याचं नाव आहे हॅलो फॉर्म. कोणतं? हॅलो फॉर्म. 3 क्लोरीन घेतले क्लोरो फॉर्म, 3 ब्रोमीन घेतले ब्रोमो फॉर्म. मग तुम्हाला विचारलं क्लोरो फॉर्म ब्रोमो फॉर्म कशाचे एक्झाम्पल आहे? ट्राय हॅलो अल्केन. आणि शेवटचं आहे बघा मित्रांनो टेट्रा हॅलो अल्केन. म्हणजे जसं आपण मिथेन घेतला आणि ह्या मिथेन मधले टेट्रा म्हणजे किती? 4 हायड्रोजन काढले, 4 म्हणजे मग C राहिला फक्त, आणि 4 हॅलोजन घेतले, तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणणार टेट्रा हॅलो अल्केन. एकदम सोपे बा. 1 हायड्रोजन काढून 1 हॅलोजन घेतला मोनो हॅलो अल्केन किंवा त्याचं नाव अल्किल हलाइड. 2 हायड्रोजन काढून 2 हॅलोजन घेतले डाय हॅलो अल्केन किंवा डाय हलाइड. 3 हायड्रोजन काढून 3 हॅलोजन घेतले ट्राय हॅलो अल्केन. 4 हायड्रोजन काढून 4 हॅलोजन घेतले टेट्रा हॅलो अल्केन. आता हा जो CX4 आहे याचं नाव लिहिता मित्रांनो कार्बन टेट्रा हलाइड. काय लिहिता? कार्बन टेट्रा हलाइड. तर माझ्या मते आता हे अल्किल हलाइड आणि त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला समजलंय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि त्यांचं क्लासिफिकेशन इथपर्यंत समजलंय. समजलं असेल तर वाई टाईप करा. कोणाला काही डाऊट आहे असेल तर विचारा पटकन. 1 मिनिटात मला कमेंट करायचंय म्हणजे मला पुढचा पार्ट कंटिन्यू करता येईल. इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलंय. मोनो हॅलो अल्केन आणि पॉली हॅलो अल्केन. यस अमृता वडाळकर, यश कायस्थ, भावेश, काही डाऊट नाहीये, देवयानी, महेश जाधव, कोणाला काही अडचण नाहीये. तर आपण नेक्स्ट पार्टकडे आता जातोय बघा मित्रांनो. जसं अल्केन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला हॅलो अल्केन म्हटलं, तसं अल्किन आहे बघा मित्रांनो. अल्किन मधला हायड्रोजन काढला आणि अल्किन मधले हायड्रोजन काढून जर तुम्ही हॅलोजन घेतले तर त्याला म्हणणार हॅलो अल्किन. काय म्हणता मित्रांनो? हॅलो अल्किन. आता एकदम सोपं आहे. अल्किन मध्ये काय असतं तर माहिती आहे आपल्याला? अल्किन मध्ये डबल बॉन्ड असतो. मग हा जो हॅलोजन आहे तो डबल बॉन्डेड कार्बनचा हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला. म्हणजे थोडक्यात हॅलोजन कोणाला अटॅच झाला मित्रांनो? डबल बॉन्डेड कार्बनला. तर त्याला म्हणायचं व्हिनिल हलाइड. काय म्हणायचं मित्रांनो? व्हिनिल हलाइड. जसं बघा इथे डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, इथं पण डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. लक्षात घ्या मित्रांनो ही एरोमॅटिक रिंग नाहीये, ही सॅच्युरेटेड आहे, सॉरी अनसॅच्युरेटेड रिंग आहे, ज्यामध्ये डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. आणि डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल तर काय म्हणा? व्हिनिल हलाइड. त्यानंतर जे अल्काईन आहे बघा, अल्काईन आहे, त्या अल्काईन मधलं आपण काय केलं तर अल्काईन मधलं आपण हायड्रोजन काढला आणि त्याऐवजी हॅलोजन घेतला. जसं इथं लिहिलं बघा मी RC ट्रिपल बॉन्ड CH. मग यातला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणायचं हॅलो अल्काईन. काय म्हणायचं? हॅलो अल्काईन. आता हॅलो अल्किन मध्ये 2 टाईप असतात, एक व्हिनिल आणि एक अलील. आता व्हिनिल आणि अलील मध्ये काय फरक आहे? म्हणजे व्हिनायलिक हलाइड अलायलिक हलाइड. व्हिनिल तर कळालं, डबल बॉन्डेड कार्बनला जर हॅलोजन अटॅच आहे व्हिनिल हलाइड म्हणा. आणि लक्षात घ्या मित्रांनो डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्याला अलील हलाइड म्हणा. जसं इथं पण बघा हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, हा याचा नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बन, याला हॅलोजन अटॅच. डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर व्हिनिल म्हणा, डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर अलील हलाइड म्हणा. अल्काईन मधला हायड्रोजन काढून हॅलोजन घेतला हॅलो अल्काईन म्हणा. आणि जे एरोमॅटिक रिंग आहे मित्रांनो त्यातला हायड्रोजन काढून जर हॅलोजन घेतला म्हणजे हॅलोजन हा एरोमॅटिक रिंगला अटॅच केला त्याला हॅलो अरिन्स म्हणा. एक्झाम्पल आहे तुमच्या समोर. त्यानंतर बघा ही जी रिंग आहे त्या रिंगच्या एरोमॅटिक रिंगच्या शेजारच्या सिंगल बॉन्डेड कार्बनला, लक्षात घ्या
एरोमॅटिक रिंगच्या शेजारच्या सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, त्याला बेन्झायलिक हलाइड म्हणा. काय म्हणा मित्रांनो? बेन्झायलिक हलाइड. जसं आता हा बेन्झायलिक मध्ये हा प्रायमरी आहे आणि हा पण बेन्झायलिकच आहे, पण बेन्झायलिक मध्ये आता याचा जर विचार केला मित्रांनो 1 2 3 तीन कार्बन अटॅच, याचा अर्थ हा बेन्झायलिक मध्ये टर्शियरी. कोणता आहे? टर्शियरी. सांगा आता कळालं सगळ्यांना? हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन, हॅलो अरिन्स, व्हिनिल हलाइड, बेन्झिल हलाइड आणि आपण अलिल हलाइड. हे सगळं महत्वाचं आहे. अल्किल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असतो त्याचा हायब्रिडायझेशन असतं मित्रांनो sp3. व्हिनिल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असतो sp2. अलिल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असतो त्याचा हायब्रिडायझेशन sp3. बेन्झायलिक मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असतो त्याचं पण हायब्रिडायझेशन sp3. अल्काइन मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असतो त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp. अरिल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp2. तर माझ्या मते आता टोटल क्लासिफिकेशन हे आपल्याला समजलंय नक्की? यावर क्वेश्चन कसे विचारले जातात? विच ऑफ द फॉलोइंग आर अलिल हलाइड, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल शोज व्हिनिल हलाइड, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल शोज बेन्झिल हलाइड. खाली दिलेल्यापैकी बेन्झिल हलाइड कोणता, खाली दिलेल्यापैकी अलिल हलाइड कोणता हे ओळखा असं आपल्याला विचारलं जातं. एकदम सोपी ट्रिक सांगितली मी तुम्हाला. अल्किन मधल्या डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल व्हिनिल हलाइड म्हणा. अल्किन मधल्या डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल अलिल हलाइड म्हणा. एरोमॅटिक रिंगच्या डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल त्याला अरिल हलाइड म्हणा आणि एरोमॅटिक रिंगच्या शेजारच्या सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल बेन्झिल हलाइड म्हणा. क्लिअर? तर बघा मित्रांनो जे अल्किल हलाइड आहे त्या अल्किल हलाइडचे आपल्याला आता नॉमेक्लेचर. तर नॉमेक्लेचरच्या दोन सिस्टम असतात मित्रांनो, कॉमन नेम सिस्टम अँड IUPAC सिस्टम. आता बघा जे अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइडचा विचार केला तर अल्किल हलाइड कसे तयार होता माहिती आपल्याला? जो अल्केन आहे त्या अल्केन मधला एक हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन घेतला तर तयार होतो अल्किल हलाइड. मग याचं कॉमन नेम काय मित्रांनो? तर R म्हणजे अल्किल, X म्हणजे हलाइड. मग याचं नाव आहे अल्किल हलाइड. अल्किल हलाइड हे कॉमन नेम आहे मित्रांनो आणि हा जो RX आहे याचं IUPAC नेम लिहिताना हॅलोजनचा हॅलो लिहायचा आणि अल्किलचा काय लिहायचा? अल्केन लिहायचा. आता सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला, एक कॉमन नेम लक्षात ठेवायची. जर CS3 आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे, CS3 चं नाव माहिती मित्रांनो आपल्याला मिथिल आहे, Cl तर क्लोराइड लिहिणार. मग CS3Cl मिथिल क्लोराइड. CS3 ऐवजी CS3CH2 घेतला आणि इथं Br घेतला. CS3CH2 म्हणजे इथिल, Br म्हणजे ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड. आता मिथिल आणि इथिल एकदम सोपं आहे. फक्त इथिल कसा लक्षात घ्यायचा मित्रांनो? तो एक तर CS3CH2 पण लिहिलेला असतो किंवा C2H5 पण लिहिलेला असतो. पण आता या नंतरचे जे अल्किल हलाइड आहे त्यांचे कॉमन नेम लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. हे मिथिल आणि इथिल पार्ट आहे आपलं, इथून पुढचे सांगतो. एकदम सोपं. कार्बन बघायच्या अगोदर कार्बन नुसार 3 कार्बन आहे प्रोपिल, 4 कार्बन आहे ब्युटिल, 5 कार्बन आहे पेंटिल, 6 कार्बन आहे हेक्झिल. बरोबर ना? 3 असेल प्रोपिल, 4 असेल ब्युटिल, 5 असेल पेंटिल, 6 असताना काय लिहिणार मित्रांनो? हेक्झिल. पण आता बघा मित्रांनो इथून पुढचे जे अल्किल आहे म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन असणारे जे अल्किल आहे त्याच्या नावाअगोदर काही प्रिफिक्स यूज केले जातात. जसं N यूज केला जातो, आयसो, सेकंडरी, टर्शियरी, निओ. मग आता कोणता कधी यूज करायचं हे एकदम सोपं आहे. सोपी ट्रिक सांगतो, एकदम सोपी. बघा ज्या स्ट्रक्चर मध्ये CH2 ला हॅलोजन अटॅच आहे आणि सगळे कार्बन असे एका चेन मध्ये अटॅच आहे तर त्याचं नाव लिहायचं मित्रांनो N अल्किल हलाइड. काय नाव लिहायचं? N अल्किल हलाइड. बघा CH2 ला हॅलोजन अटॅच आहे आणि जी कार्बनची चेन आहे त्या कार्बनच्या चेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनला CH3 अटॅच आहे त्याचं नाव लिहायचं मित्रांनो आयसो अल्किल हलाइड. काय नाव लिहायचं? आयसो अल्किल हलाइड. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे आणि
जी कार्बनची चेन आहे त्या कार्बनच्या चेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनला, मग 2 नंबर ह्या बाजूने घ्या किंवा ह्या बाजूने घ्या, 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 अटॅच असेल त्याला म्हणा निओ अल्किल हलाइड. काय म्हणणार मित्रांनो? निओ अल्किल हलाइड. बघा या तिघामध्ये पण काय लक्षात येतंय तुम्हाला? आता हॅलोजन कोणाला अटॅच मित्रांनो? CH2 ला. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे. सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये N अल्किल हलाइड बना. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे. चेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनला CH3 अटॅच आहे. आयसो अल्किल हलाइड. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे. 2 नंबरला 2 CH3 अटॅच आहे. निओ अल्किल हलाइड. आता बघा मित्रांनो CH ला जर हॅलोजन अटॅच मग बाकी काहीच पाहायचं नाही, फक्त कार्बन मोजायचे आणि नाव लिहायचं सेकंडरी अल्किल हलाइड. काय लिहायचं? सेकंडरी अल्किल हलाइड. आणि C ला जर हॅलोजन अटॅच तेव्हा पण फक्त कार्बनच मोजायचे, कार्बन मोजून लिहायचं टर्शियरी अल्किल हलाइड. मोजून काय करायचं पण कळालं ना? कार्बन मोजून करायचं काय? जसं मी म्हंटल 5 कार्बन आहे आणि C ला असा Cl अटॅच, बाकी स्ट्रक्चर मध्ये 5 कार्बन आहे, तर मग तुम्ही लगेच लिहिणार टर्शियरी पेंटिल क्लोराइड. काय लिहिणार मित्रांनो? टर्शियरी पेंटिल क्लोराइड. जसं इथं लिहिणार मग तुम्ही CH3, इथं लिहिणार CH3, इथं CH2 CH3. सांगा असं लिहिलं मी आता CH3 CH2 CH2 CH2I. मग आता याचं कॉमन नेम जर विचारात घेतलं, CH2 ला हॅलोजन अटॅच आहे आणि सगळे कार्बन एका चेन मध्ये N. किती कार्बन आहे मित्रांनो? 4 आहे म्हणून ब्युटिल, N ब्युटिल आयोडाइड. काय नाव याचं? N ब्युटिल आयोडाइड. सांगा असं लिहिलं मी आता CH2 आहे, इथं Br आहे आणि पुढं काय लिहिलं मी? इथं CH3 लिहिला, CH3 CH2 CH2 असं स्ट्रक्चर लिहिलं वा. बघा CH2 ला हॅलोजन अटॅच आहे आणि चेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनला CH3 आहे. मग काय लिहा? आयसो. कार्बन किती बघा? 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे हेक्झिल, मग आयसो हेक्झिल. Br म्हणजे काय लिहा? ब्रोमाइड. काय नाव मित्रांनो? आयसो हेक्झिल ब्रोमाइड. त्यानंतर वा CH3 इथं लिहिला, CH3 इथं लिहिला, CH3 इथं लिहिला, CH2 Cl. आता बघा CH2 ला हॅलोजन अटॅच आहे, चेन मधल्या 2 नंबरला 2 CH3 अटॅच आहे. निओ किती कार्बन? 5 म्हणजे पेंटिल, निओ पेंटिल क्लोराइड. काय नाव मित्रांनो याचं? निओ पेंटिल क्लोराइड. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमन नेम हे लक्षात ठेवू शकता. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे, सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये N अल्किल हलाइड. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे, 2 नंबरला CH3 आयसो. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे, 2 नंबरला 2 CH3 निओ. क्लिअर? CH ला हॅलोजन अटॅच असेल सेकंडरी, C ला अटॅच असेल टर्शियरी. आता बघा मित्रांनो नावं लिहिणं सोपं आहे. आता नावावरून तुम्हाला टाईप पण ओळखता आला पाहिजे. तर परत सांगतो एकदम सोपी ट्रिक सी पण. N अल्किल हलाइड, नंतर आयसो अल्किल हलाइड आणि निओ अल्किल हलाइड. हे तिघं पण कोणता पण येऊ द्या, N अल्किल हलाइड, आयसो अल्किल हलाइड आणि निओ अल्किल हलाइड असं नाव आलं तर तो असतो प्रायमरी अल्किल हलाइड. कोणता असतो मित्रांनो? तो प्रायमरी अल्किल हलाइड. फक्त याला एक एक्सेप्शनल केस आहे मित्रांनो आणि ह्या एक्सेप्शनल केस वरतीच क्वेश्चन विचारतात ते आयसोप्रोपिल. तर आयसोप्रोपिल नाव आलं तर मित्रांनो लक्षात घ्या आयसोप्रोपिल हा प्रायमरी नसतो, तर आयसोप्रोपिल हा सेकंडरी असतो. बाकी कोणते पण आयसो येऊ द्या, आयसो ब्युटिल ब्रोमाइड, आयसो पेंटिल क्लोराइड, आयसो हेक्झिल आयोडाइड, मग तुम्ही लगेच सांगायचं प्रायमरी. निओ पेंटिल क्लोराइड प्रायमरी, निओ हेक्झिल ब्रोमाइड प्रायमरी, निओ हेप्टिल आयोडाइड प्रायमरी. N आलं का प्रायमरी, आयसो आलं का प्रायमरी, निओ आलं का प्रायमरी. फक्त आयसो मध्ये आयसोप्रोपिल आला का तो मात्र सेकंडरी. म्हणजे तुम्हाला विचारलं सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, मग तुम्हाला विचार नाही करावा लागला पाहिजे हा कोणत्या टाईपचा आहे, तर नावातच दिलं सेकंडरी. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड टर्शियरी. कळलं? असं तुम्हाला नावावरून त्याचा टाईप ओळखता आला पाहिजे. स्ट्रक्चर दिलं तर त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे. 1 मिनिट आवाज येत नाही.
आता येतोय का आवाज? चेक करा आवाज येतोय का आता, आणि आवाज येत असेल तर कमेंट करा. यस, आवाज येतोय. तर कळालं सगळ्यांना, कॉमन नेम कळाले अल्किल हलाइडचे. अल्किल हलाइडचे कॉमन नेम, नाव दिलं तर स्ट्रक्चर ओळखता आलं पाहिजे, स्ट्रक्चर दिलं तर नाव लिहिता आलं पाहिजे. आणि महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एखादं नावावरून त्याचा टाईप ओळखता आला पाहिजे, स्ट्रक्चर वरून ओळखता आलं पाहिजे. आता स्ट्रक्चर वरून टाईप ओळखणे एकदम सोपं. CH2 ला हॅलोजन अटॅच आहे प्रायमरी, CH ला हॅलोजन अटॅच आहे सेकंडरी, C ला हॅलोजन अटॅच आहे टर्शियरी. N अल्किल हलाइड आला प्रायमरी, आयसो अल्किल हलाइड आला सेकंडरी, सॉरी आयसो अल्किल हलाइड पण प्रायमरी, फक्त त्यातला आयसोप्रोपिल आला सेकंडरी. आणि न्यू अल्किल हलाइड आला प्रायमरी. नावातच सेकंडरी आला, सेकंडरी ब्युटिल, सेकंडरी पेंटिल असा आला तर सेकंडरी, नावात टर्शियरी आला तर टर्शियरी. क्लिअर मित्रांनो, इथपर्यंत कळालंय सगळ्यांना कॉमन नेम अल्किल हलाइडचे. तर बघा मित्रांनो, ते जे अल्किल हलाइड आहे त्या अल्किल हलाइडचा आता IUPAC नेम, IUPAC मध्ये काय लिहिलं जातं मित्रांनो, हॅलो अल्केन. जसं मिथिल क्लोराइड आहे, इकडे बघा आता जो मिथिल क्लोराइड आहे, मला मिथिल क्लोराइडचा IUPAC नेम लिहायचं आहे, तर Cl चा लिहिणार मी क्लोरो, आणि मिथिलचा लिहिणार मिथेन. म्हणजे नाव काय मित्रांनो याचं, क्लोरो मिथेन. याचं लिहिणार ब्रोमो इथेन. काय लिहिणार, ब्रोमो इथेन. आता हे जे मोठमोठे नाव यांचे IUPAC नेम, इकडे बघा काय करता तुम्ही, तर माहिती अशी चेन सिलेक्ट करता, नंबर देता. नंबर कोणत्या बाजूने द्यायचे, तर ज्या बाजूने हॅलोजन अटॅच असलेल्या कार्बनला कमीत कमी नंबर येईल. मग जसं आपण ह्या बाजूने दिलं, मग 1 नंबरला ब्रोमीन आहे 1 ब्रोमो, काय लिहिणार 1 ब्रोमो. 4 नंबरला मिथिल आहे 4 मिथिल, बघा 1 ब्रोमो 4 मिथिल. आणि 5 कार्बन आहे चेन मध्ये म्हणून लिहिणार पेंटेन. काय आलं मित्रांनो IUPAC नेम याचं, 1 ब्रोमो 4 मिथिल पेंटेन. याचं सांगा, याचं IUPAC नेम 1 2 3, बघा 1 क्लोरो. त्यानंतर 2 नंबरला 2 मिथिल आहे 2,2 डायमिथिल, बघा 1 क्लोरो 2,2 डायमिथिल. चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून लिहिणार प्रोपेन. मग तुम्हाला विचारलं निओ पेंटिल क्लोराइड, ज्याचा IUPAC नेम काय, 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन. सांगा N ब्युटिल आयोडाइड, ज्या N ब्युटिल आयोडाइडचा IUPAC नेम, तर याचा IUPAC नेम येईल मित्रांनो 1 आयोडो. चेन मध्ये 4 कार्बन आहे म्हणून ब्युटेन. काय नाव येईल याचं, 1 आयोडो ब्युटेन. सांगा या टर्शियरी पेंटिल क्लोराइडचा IUPAC नेम 1 2 3 4, बघा 2 क्लोरो, नंतर 2 मिथिल, 2 क्लोरो 2 मिथिल. आणि चेन मध्ये 4 कार्बन आहे म्हणून लिहिणार ब्युटेन. काय नाव मित्रांनो याचं, 2 क्लोरो 2 मिथिल ब्युटेन. मग असं आपल्याला IUPAC नेम पण लिहिता येईल. आता बघा IUPAC नेम वरून टाईप ओळखायचं आहे, तर एकदम सोपं आहे. परत सांगतो, हे IUPAC नेम वरून टाईप ओळखणं पण सोपं आहे. ज्या नावामध्ये हॅलोजनच्या अगोदर 1 नंबर लिहिलेला असेल, म्हणजे जसं इथं 1 ब्रोमो आहे, इथं 1 क्लोरो आहे, मग ज्या स्ट्रक्चर मध्ये हॅलोजनच्या नावा अगोदर 1 नंबर असेल, पुढे काहीच पाहायचं नाही, डायरेक्ट सांगून टाकायचं तो प्रायमरी अल्किल हलाइड आहे. कोणता आहे मित्रांनो, प्रायमरी अल्किल हलाइड आहे. ज्या नावामध्ये हॅलोजनच्या अगोदर 2 नंबर, जसं इथे 1 नंबर, याचा अर्थ आपण प्रायमरी आहे. 2 नंबर 3 नंबर असं काही लिहिलेलं असेल तर त्याला म्हणायचं सेकंडरी. आणि ज्या स्ट्रक्चर मध्ये त्याच नंबरला हॅलोजन, जसं इथं 2 क्लोरो 2 मिथिल, म्हणजे क्लोरीन पण 2 नंबरला, मिथिल पण 2 नंबरला, तर तो असतो मित्रांनो टर्शियरी अल्किल हलाइड. कोणता असतो, टर्शियरी अल्किल हलाइड. अशा सोप्या सोप्या ट्रिक्स मित्रांनो, ज्यावरून तुम्हाला नावं लिहिता येईल, नावावरून टाईप हा ओळखता येईल. तर माझ्या मते इथपर्यंतचा पॉइंट हा सर्वांना समजलाय. IUPAC नेम मध्ये काही अडचण सांगा, पटकन कमेंट करा. पाठ समजला आहे. अल्किल हलाइड ज्याचं कॉमन नेम आणि त्याचं IUPAC नेम, पटपट यस समजले, कोणाला काही अडचण नाहीये. नेक्स्ट पॉइंट कडे आपण जातोय, दॅट इज प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हलाइड. इकडे लक्ष द्या आता पटपट. हा चला समजलंय सर्वांना. तर आपण आता जातोय
अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन मेथडकडं. तर बघा मित्रांनो, अल्किल हलाइड तयार करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहे. ज्यात पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग अल्कोहोल. काय करतोय आपण? अल्कोहोलचा यूज करून अल्किल हलाइड तयार करतोय मित्रांनो. तर बघा, अल्कोहोलचा यूज करून अल्किल हलाइड तयार करण्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहे. तर पहिल्यामध्ये आपण काय घेतलं बघा, अल्कोहोल प्लस फॉस्फरस ट्रायहलाइड, PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायहलाइड. जसं फॉस्फरस ट्रायक्लोराइड घेऊ शकता, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड घेऊ शकता, फॉस्फरस ट्राय आयोडाइड तुम्ही घेऊ शकता. मग तुम्ही म्हणणार सर आता यातलं नेमकं घ्यायचा कोण? तर आपल्याला तयार काय करायचं आहे? जर तुम्हाला अल्किल क्लोराइड तयार करायचा PCl3 घ्या, अल्किल ब्रोमाइड तयार करायचा PBr3 घ्या, अल्किल आयोडाइड तयार करायचा PI3 घ्या. आता रिॲक्शन एकदम सोपी बघा. आपण अल्कोहोल कोणता पण जो अल्कोहोल घ्यायचे त्याचे 3 मॉलिक्यूल कोणासोबत रिॲक्शन, फॉस्फरस ट्रायहलाइड यातले तिन्ही OH काढून टाकायचे, 3X लिहायचे, म्हणजे 3 मॉलिक्यूल तयार होता कोणाचे? अल्किल हलाइडचे. आणि प्लस उरलेला पार्ट यातले 3 हायड्रोजन, 1 फॉस्फरस आणि 3 ऑक्सिजन, H3PO3, ज्याला तुम्ही फॉस्फोरिक ऍसिड. मग बघा मित्रांनो, मी तर 3 मॉलिक्यूल घेतले CH3OH. CH3OH म्हणजे मिथिल अल्कोहोल. याची रिॲक्शन केली मी आता PCl3. हे कळायला की हे आलं पाहिजे. OH काढून काय लिहा? Cl लिहा. म्हणजे तुम्ही लिहिणार 3CH3Cl प्लस H3PO3. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचंय मित्रांनो, लक्षात घ्या, OH ऐवजी हॅलोजन लिहायचं आहे. मग CH3 मिथिल, OH चं नाव अल्कोहोल, म्हणजे मिथिल अल्कोहोल घेतला, तयार झाला मिथिल क्लोराइड. आता हाच मिथिल अल्कोहोलची रिॲक्शन PCl3 ऐवजी जर तुम्ही PBr3 सोबत केली असती तर मिथिल ब्रोमाइड तयार झाला असता मित्रांनो. मग मला सांगा, मला असं तयार करायचं आहे CH3CH2Br 3 मॉलिक्यूल आणि प्लस H3PO3. काय घेणार सांगा? CH3CH2 चं नाव काय मित्रांनो? इथिल. Br म्हणजे ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड. काय घेणार सांगा? इथिल ब्रोमाइड तयार करायचा तर आपण 3 मॉलिक्यूल घेणार इथिल अल्कोहोलचे आणि त्या इथिल अल्कोहोलची रिॲक्शन करणार मित्रांनो PBr3. कोणासोबत? PBr3. सिद्धीने बरोबर सांगितले. थोडं फास्ट चाला मित्रांनो, एकदम शांत बसून राहू नका. पटपट आपल्याला रिॲक्शनची प्रॅक्टिस करायची. फक्त OH काढून काय घ्यायचं मित्रांनो? हॅलोजन घ्यायचा. मग मला सांगा, मी असं घेतलं, इथं 3 मॉलिक्यूल घेतले CH3CHOH CH3 आणि याची रिॲक्शन केली मी PI3. बघा आता हा कोणता अल्कोहोल आहे? हा जो घेतला ज्याला तुम्ही सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल किंवा त्याला म्हणू शकता तुम्ही आयसोप्रोपिल अल्कोहोल. सांग, आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतला आणि PI3 सोबत रिॲक्शन केली तर 3 मॉलिक्यूल तयार होतील बघा मित्रांनो, CH3CHI CH3 प्लस H3PO3. काय म्हणणार याला? आयसोप्रोपिल आयोडाइड. काय तयार झाला? आयसोप्रोपिल आयोडाइड. एकदम सोपं. OH काढून काय घ्यायचं? फक्त हॅलोजन घ्यायचा. क्लोरीन घ्यायचा असेल तर PCl3 घ्या, ब्रोमीन घ्यायचा असेल PBr3 घेतला. सर्वेश बरोबर सांगितलंय, अक्षयने पण बरोबर सांगितलंय, वेदांगने पण बरोबर सांगितलंय. कोणता कंपाऊंड तयार होतो मित्रांनो? सेकंडरी प्रोपिल आयोडाइड किंवा त्याला आयसोप्रोपिल आयोडाइड. त्यानंतर सेकंड मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग अल्कोहोल अँड हायड्रोजन हलाइड. अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत केली मित्रांनो? हायड्रोजन हलाइड. मग यातला OH काढून टाका, त्याऐवजी X घ्या. मग RX म्हणजे काय तयार झाला? अल्किल हलाइड. आणि यातला OH आणि यातला H2O. मग आपण हा अल्कोहोल घेतला, याची रिॲक्शन HCl सोबत केली. फक्त लक्षात घ्या मित्रांनो, HCl घेतला तर प्रेझेन्स घ्यायचा अनहायड्रोजिंक क्लोराइड. HCl कोणासोबत? अनहायड्रोजिंक क्लोराइड. ह्या दोघांच्या मिक्सचरला म्हटलं जातं मित्रांनो लुकास रिएजन. काय म्हणता याला? लुकास रिएजन. यावर पण क्वेश्चन विचारलाय. मग यातला OH निघून काय येईल? इथं Cl येईल. HBr घेतला तर Br येईल आणि HI घेतला तर काय येईल मित्रांनो? RI.
म्हणजे तुम्हाला HCl घ्यायचा, HBr घ्यायचा का HI घ्यायचा हे कशावर डिपेंड आहे, तर तुम्हाला कोणता अल्किल हलाइड तयार करायचा आहे. जर तुम्हाला अल्कोहोल पासून अल्किल क्लोराईड तयार करायचा HCl घ्या, अल्किल ब्रोमाइड तयार करायचा HBr घ्या आणि अल्किल आयोडाइड तयार करायचा HI. रिएक्शन एकदम सोपी आहे. अल्कोहोल मधला OH काढून टाका आणि हॅलोजन घ्या. आता बघा मित्रांनो, ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन साठी तुम्हाला रिएक्टिव्हिटी ऑर्डर वर पण क्वेश्चन विचारले जातात. तर जे हायड्रोजन हलाइड आहे बघा मित्रांनो, HCl, HBr आणि HI हे जे हायड्रोजन हलाइड आहे यांची रिएक्टिव्हिटी ऑर्डर. तर यातला हा हायड्रोजन आयोडाइड मधला बॉन्ड सगळ्यात वीक आहे, म्हणून हायड्रोजन आयोडाइड सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन क्लोराइड पेक्षा. मग ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह हायड्रोजन आयोडाइड आणि सगळ्यात कमी हायड्रोजन क्लोराइड. अल्कोहोलच्या रिएक्टिव्हिटी वरती पण क्वेश्चन विचारला जातो. तर सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह टर्शियरी अल्कोहोल, त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्ह असणार आहे मित्रांनो प्रायमरी अल्कोहोल. तर ही सेकंड रिएक्शन कळाली, अल्कोहोल प्लस हायड्रोजन हलाइड. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे बघा मित्रांनो, अल्कोहोल प्लस फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आता फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. मग बऱ्याच जणांना वाटतं PCl3 घेतलं का 3 अल्कोहोल घेतले, मग PCl5 घेतले का 5 घ्या. 5 घेऊ नका मित्रांनो, एकदम सोपं आहे. इथं एकच घ्या, मग यातला OH निघून जाईल, OH निघून त्याऐवजी Cl येईल, तयार होईल RCl. RCl म्हणजे काय मित्रांनो, अल्किल क्लोराइड. काय अल्किल क्लोराइड. मग यातला H, यातला एक Cl, HCl, राहिलेला P, यातला O आणि 3 क्लोरीन POCl3. त्यानंतर अल्कोहोलची रिएक्शन केली आपण SOCl2. SOCl2 म्हणजे मित्रांनो थायोनिल क्लोराइड. कोण? थायोनिल क्लोराइड. तर यातला OH काढून टाका, Cl घ्या, म्हणजे इथं पण काय तयार होईल, अल्किल क्लोराइड. काय तयार होईल मित्रांनो, अल्किल क्लोराइड प्लस यातला H, यातला Cl, HCl आणि SO आणि यातला O SO2. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये स्पेशल तयार होतो अल्किल क्लोराइड. ह्या रिएक्शन मध्ये पण तयार होतो अल्किल क्लोराइड. आणि ही जी थायोनिल क्लोराइड पासून अल्किल क्लोराइड तयार होण्याची रिएक्शन आहे मित्रांनो, ह्या रिएक्शनचं नाव आहे स्पेशल डार्जन्स रिएक्शन. काय नाव आहे त्याचं, डार्जन्स रिएक्शन. आता बघा एकदम सोपं सांगतो शॉर्टकट मध्ये. काय घेतलं आपण, अल्कोहोल. इकडे लक्ष द्या. आता एवढं कळालं का, आतापर्यंत सांगितलेलं सगळं कळालं. अल्कोहोल घेतला, त्याची रिएक्शन केली फॉस्फरस ट्राय हलाइड सोबत, तयार होतो अल्किल हलाइड. किती मॉलिक्यूल, 3. PCl3 घेतला तुम्ही, तयार होईल 3 मॉलिक्यूल अल्किल क्लोराइडचे. PBr3 घेतला, तयार होईल 3 मॉलिक्यूल अल्किल ब्रोमाइडचे. तुम्ही घेतला PI3, तयार होतील 3 मॉलिक्यूल अल्किल आयोडाइडचे. अल्कोहोलची रिएक्शन PCl5 सोबत केली, अल्किल क्लोराइड. SOCl2 सोबत केली, बघा कोणासोबत, SOCl2, तरी पण तयार होईल अल्किल क्लोराइड. HCl सोबत केली, फक्त HCl एकटा नाही तर अनहायड्रोजिंक क्लोराइड. काय तयार होईल, अल्किल क्लोराइड. HBr सोबत केली, NaBr आणि H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये, तर तयार होतो मित्रांनो अल्किल ब्रोमाइड. आणि ह्या अल्कोहोलची रिएक्शन तुम्ही हायड्रोजन आयोडाइड सोबत केली तर तयार होईल मित्रांनो अल्किल आयोडाइड. एवढं कळालं का तुम्हाला रिएक्शन येऊन जाईल. फक्त कोणता पण अल्कोहोल घेतला आणि यापैकी रिएजंट घेतला तर काय करा, यातला OH काढून टाका मित्रांनो आणि त्याऐवजी काय घ्या, हॅलोजन घ्या. तर माझ्या मते एवढा पार्ट कळाला तर ही रिएक्शन समजली. आता बघा, जेव्हा तुम्ही अल्किल आयोडाइड तयार करता तेव्हा इथं प्रेझेन्स कशाचा हे लक्षात घ्या, सोडियम आयोडाइड आणि H3PO4 आहे. इथं NaBr आणि H2SO4 आहे. इथं झिंक क्लोराइड आहे. यावर पण क्वेश्चन विचारले, हे व्यवस्थित लक्ष द्या. अल्कोहोल पासून अल्किल आयोडाइड तयार करायचा NaI सोडियम आयोडाइडच्या प्रेझेन्स मध्ये, तर त्याच्या सोबत घेतला जातो H3PO4. क्लिअर. तर माझ्या मते ही पहिली मेथड आपल्याला कळाली आहे, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग अल्कोहोल. कळालंय सगळ्यांना हे.
अल्किल हलाइड तयार करायचा अल्कोहोलचा यूज करून. फक्त काय करायचं, अल्कोहोल मधला OH काढून हॅलोजन घ्यायचं. मग मी म्हटलं मला आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार करायचं आहे. सांगा, आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार करायचा आहे आणि माझ्याकडं अल्कोहोल आहे, आयसोब्युटिल अल्कोहोल. सांगा मी कोणकोणता रिएजंट वापरू शकतो. आता आयसोब्युटिल अल्कोहोल आहे आणि मला आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार करायचा आहे. पटकन सांगा कोणकोणते रिएजंट मी यूज करू शकतो. आयसोब्युटिल अल्कोहोल पासून आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार करण्यासाठी मी ह्या आयसोब्युटिल अल्कोहोलची रिॲक्शन कोणाकोणासोबत करू शकतो. पटकन सांगा. अक्षय गाडेकर बरोबर सांगितले. एकच रिएजंट सांगितलं पण तुम्ही आणखी रिएजंट आहे. बाकी सिद्धी बरोबर सांगितले. सिद्धीने 2 रिएजंट सांगितले. बाकी आणखी समीक्षा मोरे तुम्ही एक रिएजंट सांगितलाय. वेदांग सदावर्ते बरोबर सांगितले. वेदांगने दोन्ही पण रिएजंट अगदी करेक्ट सांगितले. अक्षय गाडेकरने दुसरा रिएजंट चुकला. PBr5 नाही अक्षय. ओम शेळकेने बरोबर सांगितले HBr आणि PBr3. तर 2 रिएजंट घेऊ शकतो मित्रांनो आपण. इथं कोणता एक घेऊ शकतो PBr3 किंवा दुसरा घेऊ शकतो HBr. फक्त HBr एकटा नाही, त्याच्यासोबत NaBr आणि H2SO4. क्लिअर कळलं. मग आता याची थोडीशी प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस म्हणजे परत सांगतो सगळेच रिॲक्शन लिहित बसू नका. मेन चेंजेस बघा. चेंज जसा इथं काय आहे, फक्त OH काढून काय येतो मित्रांनो, हॅलोजन येतो. क्लिअर. तर माझ्या मते ही पहिली मेथड आपल्याला कळाली आहे, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग अल्कोहोल. त्यानंतर बघा मित्रांनो सेकंड मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग अल्किन. काय करायचं आपल्याला, जो अल्किन आहे त्या अल्किन पासून तयार करायचा अल्किल हलाइड. मग काय केलं जातं तर बघा मित्रांनो अल्किन त्याची रिॲक्शन केली जाते हायड्रोजन हलाइड. आता जनरल अल्किन असा लिहित हवा RCH डबल बॉन्ड CH2. हायड्रोजन हलाइड म्हणजे HX. आता बघा हा जो हायड्रोजन हलाइड आहे त्यात 2 आयन असतात, एक H+ असतो आणि एक X-. मग जे डबल बॉन्डेड कार्बन आहे त्या डबल बॉन्डेड कार्बन पैकी एकाला हायड्रोजन लिहायचं. मग CH2 डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि आज जो CH2 आहे त्याला X. म्हणजे जो अल्किन होता बघा मित्रांनो त्याच्यात हायड्रोजन हलाइड ऍड झाला. कोण ऍड झाला, हायड्रोजन हलाइड. मग हायड्रोजन हॅलाइड ऍड झाला तर त्याला हायड्रो हॅलोजिनेशन म्हणायचं. म्हणजे थोडक्यात अल्किनचं काय केलं आपण, हायड्रो हॅलोजिनेशन. मग तुम्हाला विचारलं अल्किनचं हायड्रो हॅलोजिनेशन केल्यानंतर काय तयार होतो मित्रांनो, तर तयार होतो अल्किल हलाइड. काय तयार होतो, अल्किल हलाइड. आणि ही जी रिॲक्शन असणार आहे कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे मित्रांनो, ऍडिशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे ती, ऍडिशन रिॲक्शन. कोणाची ऍडिशन करतो आपण, हायड्रोजन हलाइडची. कोणामध्ये, अल्किन मध्ये. मग हायड्रोजन हलाइड कोणकोणते, तर आपल्याकडे हायड्रोजन हलाइड माहितीये HCl आहे, HBr आहे, HI म्हणजे हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड. मग तू म्हणणार नेमकं कोणाची ऍडिशन करायची, तर आपल्यावर डिपेंड येते. तुम्हाला जर अल्किल क्लोराइड तयार करायचा HCl, अल्किल ब्रोमाइड तयार करायचा HBr, अल्किल आयोडाइड तयार करायचा HI. मग जसं मी एक्झाम्पल घेतलं, अल्किन घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 ज्याला तुम्ही म्हणता इथिन, आणि ह्या इथिन मध्ये ऍड केला मित्रांनो मी HCl. आता बघा हा जो इथिन आहे सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे, पटकन तुम्ही कमेंट करा. इथिन हा सिमेट्रिकल अल्किन आहे का अनसिमेट्रिकल आहे, पटकन सांगा मला. सांगा अल्किन. ओम शेळके सांगताय, वेदांग सांगतोय, सिद्धी. इथिन हा अनसिमेट्रिकल नाही मित्रांनो, तर इथिल हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये काय फरक आहे, तर एकदम सोपं आहे बघा मित्रांनो, लक्षात घ्या. जे डबल बॉन्डेड कार्बन आहे त्या डबल बॉन्डेड कार्बनला दोन्ही बाजूने सेम हायड्रोजन अटॅच असेल,
सिमेट्रिकल आणि कमी जास्त असेल, जसं इथं प्रोपीन मध्ये दिसतं या डबल बॉन्डेड कार्बनला एकच आहे, याला 2 आहे, मग कमी जास्त असेल अनसिमेट्रिकल. मग इथिन हा कोणता आहे? सिमेट्रिकल आहे. इथिल हा कोणता आहे? सिमेट्रिकल. मग इकडे वा, या कार्बनला H ऍड केला, CH2 चा CH3 डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि याला Cl ऍड केला, CH2Cl. काय तयार झाला मित्रांनो? इथिल क्लोराईड. काय तयार झाला? इथिल क्लोराईड. HBr ऍड केला असता इथिल ब्रोमाइड, बरोबर, आणि HI ऍड केला असता इथिल आयोडाईड. मग सिमेट्रिकल असेल तर इन केस ऑफ सिमेट्रिकल अल्किन वी गेट ओनली वन प्रोडक्ट. सिमेट्रिकल अल्किन असेल तर आपल्याला एकच प्रोडक्ट भेटेल. बघा मित्रांनो, इथं इन केस ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन HCl घेतला, आपण प्रोपीन मध्ये ऍड केला, तर बघा मी एक वेळेस हायड्रोजन CH2 ला लिहिला आणि क्लोरीन CH ला लिहिला, तर प्रोडक्ट असं तयार होईल CH3 CH, इथं Cl सिंगल बॉन्ड CH2 चा CH3. आणि आणखी पण एक अशी पॉसिबिलिटी मित्रांनो, हा H तुम्ही आता इथं ऍड केला आणि Cl इथं ऍड केला, असा एक प्रोडक्ट भेटेल तुम्हाला CH3 CH2 CH2 Cl. याचं नाव आहे आयसोप्रोपिल क्लोराईड, याचं नाव आहे N प्रोपिल क्लोराईड. मग बघा, प्रोपीन पासून 2 कार्बन तयार झाले आणि इथिन पासून एकच कार्बन तयार झाला, तर इथिन हा सिमेट्रिकल आहे, प्रोपीन हा अनसिमेट्रिकल आहे. तर बघा मित्रांनो, हे जे 2 प्रोडक्ट तयार होता, मग मी विचारलं कोणत्या अल्किन मध्ये हायड्रोजन हालाइड ऍड केला म्हणजे तुम्हाला 2 डिफरंट प्रोडक्ट भेटता इन केस ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन. आणि इन अनसिमेट्रिकल अल्किन असेल हायड्रोजन हालाइडचे ऍडिशन करता 2 वेगवेगळे प्रोडक्ट भेटतात, तर तुम्ही यूज करा मार्कोनिक-ऑप्स रूल. कोणता रूल मित्रांनो? मार्कोनिक-ऑप्स रूल. आणि मार्कोनिक-ऑप्स रूल सांगतो आपल्याला, हा जो रिएजंट आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज ऍडेड टू that unsaturated carbon which having less number of hydrogen atom. एकदम सोपं म्हणणं ह्या मार्कोनिक-ऑप्स रूलचं. तर ह्या रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट, जसं रिएजंट आहे HCl, निगेटिव्ह पार्ट आहे Cl मायनस कोणत्या डबल बॉन्डेड कार्बनला ऍड करा, ज्या डबल बॉन्डेड कार्बन कडे कमी हायड्रोजन आहे, मग याच्याकडे 2 आहे, याच्याकडे 1 आहे, म्हणजे Cl मायनस ऍड करा CH ला, म्हणजे आपलं हे जे पहिलं प्रोडक्ट आहे ते असणार आहे मित्रांनो मेजर प्रोडक्ट. कोणत्या रूल नुसार? मार्कोनिक-ऑप्स रूल. मग आता बघा, आपण असं घेतलं CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, काय नाव याचं? ब्यूट 1 इन. काय घेतलं मित्रांनो? ब्यूट 1 इन. आता हा सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल? तर हा अनसिमेट्रिकल आहे. यामध्ये ऍडिशन केली मी HBr. किती प्रोडक्ट भेटतील मित्रांनो? या केस मध्ये 2 प्रोडक्ट भेटतील. 2 कोणते? तर एक भेटेल वा CH3 CH2, इथं CH, इथं लिहिला Br आणि इथं सिंगल बॉन्ड डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड CH2 चा CH3, हे एक प्रोडक्ट. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय बघा मित्रांनो, H आता तुम्ही इथं लिहा आणि Br इथं लिहा, म्हणजे CH3 CH2 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 Br, असे 2 वेगवेगळे प्रोडक्ट तयार झाले. याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. काय? सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि याचं नाव आहे मित्रांनो N ब्युटिल ब्रोमाइड. कोणतं? N ब्युटिल ब्रोमाइड. आता बघा मित्रांनो, इथं फक्त HBr घेतला, अनसिमेट्रिकल अल्किन घेतला आणि हेड दिली, तर त्यावेळेस तुम्ही रूल वापरायचा मार्कोनिक-ऑप्स रूल. मग मार्कोनिक-ऑप्स रूल वापरला तर ह्या दोघांपैकी सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड हे काय असणार आहे मित्रांनो? मेजर प्रोडक्ट असणार आहे. कोणत्या रूल नुसार? मार्कोनिक-ऑप्स रूल नुसार. पण आता बघा मित्रांनो, आपण काय केलं तर HBr ची ऍडिशन केली, अल्किन घेतला, अल्किन मध्ये ऍडिशन केली आपण HBr ची. अल्किन हा अनसिमेट्रिकल आहे आणि जी HBr ची ऍडिशन करतोय ती करताय तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड, म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा सोडियम पेरॉक्साइड. बघा, अल्किन अनसिमेट्रिकल ऍडिशन HBr ची इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड और सोडियम पेरॉक्साइड. तर इथं वापरायचा अँटी मार्कोनिक-ऑप्स रूल. आणि अँटी मार्कोनिक-ऑप्स रूल मार्कोनिक-ऑप्सच्या उलट आहे, म्हणजे या केसमध्ये तुम्हाला
एन ब्युटिल ब्रोमाइड हा काय भेटल मित्रांनो, मेजर प्रोडक्ट भेटल. क्लिअर. तर बघा एकदम सोपं लक्षात घ्या. अगोदर तुम्हाला अल्किन पासून जर अल्किल हलाइड तयार करायचा तर अल्किन मध्ये काय ऍड करा, हायड्रोजन हलाइड. मग हायड्रोजन हलाइड कोणकोणते आपल्याकडं, हायड्रोजन क्लोराइड आहे, हायड्रोजन ब्रोमाइड आहे, हायड्रोजन आयोडाइड आहे. मग तुम्ही म्हणणार नेमकं कोणता यूज करायचा, तर एकदम सोपं, तुम्हाला नेमकं कोणता अल्किल हलाइड तयार करायचा. अल्किल क्लोराइड तयार करायचा, HCl ऍड करा. अल्किल ब्रोमाइड तयार करायचा, अल्किल ब्रोमाइड तयार करायचा, HBr ऍड करा. अल्किल आयोडाइड तयार करायचा, HI म्हणजे हायड्रोजन आयोडाइड ऍड करा. आता ऍड कुठं करायचे, HBr कुठं ऍड करायचा, तर ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, एकाला हायड्रोजन दुसऱ्याला हॅलोजन, डबलचा लिहायचा सिंगल बॉन्ड. त्यानंतर महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, अल्किन जर सिमेट्रिकल असेल एकच प्रोडक्ट, अनसिमेट्रिकल असेल दोन प्रोडक्ट. अनसिमेट्रिकल अल्किन असेल दोन प्रोडक्ट भेटले, रूल वापरायचे आपल्याला. कोणता रूल, मार्कोनी-कॉप्स रूल आणि अँटी मार्कोनी-कॉप्स रूल. लक्षात घ्या मित्रांनो, मार्कोनी-कॉप्स रूल कोणाकोणासाठी, HCl साठी, HBr साठी, HI तिघांसाठी पण. अँटी मार्कोनी-कॉप्स रूल कोणासाठी, अँटी मार्कोनी-कॉप्स रूल फक्त HBr साठी. पण कधी, मग तू म्हणणार HBr दोन्हीकडे पण येतो, पण लक्षात घ्या मित्रांनो, अँटी मार्कोनी-कॉप्स कधी, अल्किन पाहिजे अनसिमेट्रिकल, एडिशन पाहिजे HBr आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये, तरच वापरायचा अँटी मार्कोनी-कॉप्स रूल. सिमेट्रिकल अल्किन असेल काही रूल वापरायची गरज नाहीये, अनसिमेट्रिकल असेल तर रूल वापरा. कोणता रूल, कोणता, मार्कोनी-कॉप्स रूल अँड अँटी मार्कोनी-कॉप्स रूल. कोणता कुठं यूज करायचा हे कळल आणि कसा यूज करायचा. तर एकदम सोपं, मार्कोनी-कॉप्स रूल नुसार कमी हायड्रोजन असलेल्या, बघा डबल बॉन्डेड कार्बन ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याला हॅलोजन लिहा. आणि अँटी मार्कोनी-कॉप्स रूल नुसार जो डबल बॉन्डेड कार्बन आहे ज्याला जास्त हायड्रोजन आहे त्याला हॅलोजन लिहा. ते असणार आहे मेजर प्रोडक्ट. एवढा पार्ट कळाला का, ही रिॲक्शन तुम्हाला समजली. माझ्या मते रिॲक्शन समजली आहे, काही अडचण नाहीये. मी जे मेन पॉइंट सांगितले ते मेन पॉइंट लक्षात घ्या मित्रांनो. क्लिअर, पॉइंट सगळे कळाले का. अल्किल हलाइड तयार केला आपण अल्किन पासून, कोणता रूल कधी वापरायचा, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल कोणत्या केसमध्ये. तर सिद्दीक कुदळे सांगताय समजलाय सगळा पार्ट. बाकीच्यांना, सर्वेशला पण समजलाय, बाकीचे पण पटपट, देवयानीला समजलाय सगळा पार्ट. हा जो घेतलाय आपण ही रिॲक्शन ती समजली. त्यानंतर बघा मित्रांनो, थर्ड मेथड असणार आहे, दॅट इज हलाइड एक्सचेंज मेथड. या दोन रिॲक्शन आहे, पण या खूप एंट्रन्सला आवडत्या रिॲक्शन आहे. म्हणजे एंट्रन्स मध्ये जे एक्झामिनर असतात त्यांना सगळ्यात आवडते हे रिॲक्शन आहे दोन. ह्या दोनच्या रिलेटेड ते क्वेश्चन विचारता म्हणजे विचारताच. हलाइड एक्सचेंज रिॲक्शन म्हणजे एक हॅलोजन काढून टाका, दुसरी घ्या. तर त्यातली पहिली रिॲक्शन आहे मित्रांनो फिंकलस्टेन रिॲक्शन. कोणती, फिंकलस्टेन रिॲक्शन. आता फिंकलस्टेन रिॲक्शन कोणासाठी यूज केली जाते, प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड. घेतला काय जातो, अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड, त्याला हिट दिला जाते सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ऍसिटोन. मग यातला क्लोरीन किंवा ब्रोमीन निघून जातो, आयोडीन येतो. म्हणजे काय तयार होतो मित्रांनो, अल्किल आयोडाइड. म्हणजे तुम्ही मिथिल क्लोराइड घेतला, मिथिल आयोडाइड, इथिल ब्रोमाइड घेतला, इथिल आयोडाइड, आणि प्लस तयार होतो NaCl. अल्किल ब्रोमाइड असेल तर NaBr. सांगा, फिंकलस्टेन रिॲक्शन कोणाच्या प्रिपरेशन साठी, अल्किल आयोडाइड. त्यानंतर दुसरी बघा स्वॉर्ट्स रिॲक्शन. ज्या स्वॉर्ट्स रिॲक्शन मध्ये पण अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड घेतलं जातंय आणि त्याची रिॲक्शन केली जाते सिल्वर फ्लोराइड किंवा कॉपर फ्लोराइड, टीन फ्लोराइड, अँटीमनी फ्लोराइड किंवा मर्क्युरी फ्लोराइड. तर यातला क्लोरीन किंवा ब्रोमीन काढून घेतला जातो फ्लोरीन. म्हणजे या केसमध्ये तयार होतो मित्रांनो अल्किल फ्लोराइड. बघा फिंकलस्टेन रिॲक्शन मध्ये तयार होतो अल्किल फ्लोराइड, फिंकलस्टेन रिॲक्शन मध्ये अल्किल आयोडाइड आणि स्वॉर्ट्स रिॲक्शन मध्ये तयार होतो अल्किल फ्लोराइड. तर अशा ह्या चार प्रिपरेशन मेथड आहे अल्किल हलाइडच्या. बघा चार कोणत्या, बाय युजिंग अल्कोहोल, बाय युजिंग अल्किन,
नंतर बाय युजिंग फिंकलस्टेन रिॲक्शन अँड बाय युजिंग शॉर्ट्स रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज. तर बघा मित्रांनो, जो अल्किल हलाइड आहे त्या अल्किल हलाइड मध्ये हॅलोजन अटॅच असतो कार्बनला. माहिती आपल्याला कार्बन आणि हॅलोजन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाच्या बाजूला, हॅलोजन. याच्यावर असा पार्शियल निगेटिव्ह, याच्यावर येईल असा पार्शियल पॉझिटिव्ह. मग याचा अर्थ हा जो बॉन्ड आहे त्याचं नेचर कसं आहे मित्रांनो, पोलार आहे. कसा आहे हा, पोलार बॉन्ड आहे कार्बन हॅलोजन मधला. मग जसं अल्किल फ्लोराइड मध्ये कार्बन फ्लोरीन, ब्रोमाइड मध्ये कार्बन ब्रोमीन, अल्किल क्लोराइड मध्ये CCl, अल्किल आयोडाइड मध्ये CI. मग यातला सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड जर विचारला तर आपल्याला माहिती आहे फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. सगळ्यात स्ट्रॉंग हा बॉन्ड आहे, सगळ्यात वीक हा बॉन्ड आहे. मग यावरून काय लक्षात घ्यायचं, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी अल्किल आयोडाइडची, पटकन ब्रेक होतो ना. मग अल्किल आयोडाइडची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे अल्किल ब्रोमाइड, अल्किल क्लोराइड आणि अल्किल फ्लोराइड पेक्षा. त्यानंतर आता इकडे बघा, बॉन्ड स्ट्रेंथ जर विचारात घेतलं तर सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे कार्बन फ्लोरीन, म्हणजे मिथिल फ्लोराइड, मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड. कसं आलं तर हे कळालं, मी सांगितलं सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कार्बन आणि फ्लोरीन मधला आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हलाइड इज ग्रेटर दॅन रिस्पेक्टिव्ह हायड्रोकार्बन. त्यांचा बॉइलिंग पॉइंट, अल्किल हलाइडचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे हायड्रोकार्बन पेक्षा, म्हणजे अल्केन पेक्षा, अल्किन पेक्षा, अल्काइन पेक्षा. देन बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हलाइड हॅव्हिंग सेम अल्किल ग्रुप डिक्रीज इन द ऑर्डर. बघा अल्किल सेम आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी मिथिलच आहे. मग बॉइलिंग पॉइंट कशानुसार चेंज होतो, हॅलोजनच्या साईज नुसार. सगळ्यात जास्त साईज आयोडीनची आहे, ब्रोमीनची आहे, नंतर क्लोरीनची आहे आणि फ्लोरीनची आहे. मग बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर, हॅलोजन जो मोठा त्याचा बॉइलिंग पॉइंट मोठा, म्हणजे मिथिल आयोडाइडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त मिथिल ब्रोमाइड, मिथिल क्लोराइड आणि मिथिल फ्लोराइड पेक्षा. मग मी म्हटलं इथिल दिला, मग इथिल आयोडाइडचा जास्त, इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराइड, इथिल फ्लोराइड. ही जी सांगितली ती फिजिकल नाही, ही केमिकल प्रॉपर्टी सांगितली मित्रांनो, मी इथं रिॲक्टिव्हिटी सांगितली. त्यानंतर बघा आता इथं जर विचार केला तर हा N ब्युटिल ब्रोमाइड आहे, हा सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड आहे आणि हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. तुमच्या लक्षात आलं, याचा 375 आहे, 364 आणि 346. म्हणजे जसं अल्किल ग्रुप मध्ये बघा हॅलोजन जर सेम असेल, अल्किल ग्रुप पण सेम आहे, म्हणजे इथं पण ब्युटिल आहे, इथं पण ब्युटिल आहे, इथं पण ब्युटिल आहे. पण त्यामध्ये काय होतंय मित्रांनो, चेंज काय तर ब्रांच वाढत जात आहे. जशा ब्रांच वाढल्या का बॉइलिंग पॉइंट कमी होतो, ब्रांचिंग वाढला बॉइलिंग पॉइंट कमी होतो. हॅलोजनची साईज वाढली, सेम अल्किल ग्रुप आहे, हॅलोजनची साईज कम्पेअर करा. अल्किल वेगवेगळे म्हणजे तुम्हाला विचारलं मिथिल आयोडाइड, इथिल आयोडाइड, तर इथिल आयोडाइडचा जास्त. अल्किल हलाइड आर सोल्युबल इन नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. अरिल हलाइड आर अल्सो इनसोल्युबल. काय म्हणतात ते, अल्किल हलाइड हे सोल्युबल आहे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये, अरिल हलाइड हे इनसोल्युबल असता वॉटर. अल्किल हलाइड पण वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. अल्किल हलाइड किंवा अरिल हलाइड हे वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे आणि जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असता अल्कोहोल, बेन्झीन यांच्यामध्ये ते काय तर सोल्युबल. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा अल्किल हलाइडच्या रिॲक्शन. तर अल्किल हलाइड ह्या वेगवेगळ्या रिॲक्शन दाखवता मित्रांनो, एकदम सोपा पार्ट येतो पण. तर पहिली रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता लक्षात घ्या मित्रांनो, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक पार्ट काढून टाकायचा त्याऐवजी दुसरा पार्ट घ्यायचा. तर एकदम सोप्या पद्धतीने मी अल्किल हलाइडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन इथं तुम्हाला समजून सांगतोय. तर बघा हा अल्किल हलाइड आहे, ज्या अल्किल हलाइडची रिॲक्शन केली तुम्ही ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH, तर यातला X निघून जातो मित्रांनो, त्याऐवजी OH येतो, म्हणजे काय तयार होतो ROH. RX होता ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH, त्याला तुम्ही अल्कली म्हणता किंवा बेस म्हणता. तर यातला X मायनस निघाला आणि कोण आला मित्रांनो, बघा निघून जातो X मायनस, त्याऐवजी येतो OH मायनस, म्हणजे एक न्यूक्लिओफाइल निघून जातो, दुसरा येतो. मग या रिॲक्शनला तुम्ही न्यूक्लिओफिलिक
सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय म्हणता? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सांगा ROH म्हणजे काय तयार झाला मित्रांनो? अल्कोहोल तयार झाला. मग सांगा अल्किल हलाइडला आपण ॲक्वियस किंवा KOH किंवा ॲक्वियस NaOH सोबत हीट दिली तर काय तयार होईल? अल्कोहोल तयार होईल. कोणत्या टाईपची रिॲक्शन? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा यालाच आपण जनरल अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड. काय म्हणतो मित्रांनो याला? अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड. ही अल्किल हलाइड ज्याची रिॲक्शन केली आपण अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड KCN, तर यातला X निघून जाईल, CN येईल. CN आला म्हणजे काय तयार होईल मित्रांनो? अल्किल सायनाइड. काय तयार होईल? अल्किल सायनाइड. इथं काय तयार झाला? अल्कोहोल. या अल्किल हलाइडची रिॲक्शन केली आपण सिल्वर सायनाइड AgCN, तर इथं तयार होतो RNC. RNC म्हणजे ज्याला तुम्ही म्हणता अल्किल आयसोसायनाइड. काय म्हणता मित्रांनो? अल्किल आयसोसायनाइड. त्यानंतर अल्किल हलाइडची रिॲक्शन केली आपण RONA, ज्याला सोडियम अल्कॉक्साइड म्हणता. मग यातला X आणि यातला NaX निघून जातो, तयार होतो ROR. ROR म्हणजे काय मित्रांनो? इथर तयार होईल. ज्या रिॲक्शनला एक नाव आहे विल्यमसन सिंथेसिस. काय म्हणता याला? विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. सांगा मग विल्यमसन सिंथेसिस मध्ये अल्किल हलाइडची रिॲक्शन केली जाते सोडियम अल्कॉक्साइड. काय तयार होतो? इथर. व्हेन दिस अल्किल हलाइड आर हिटेड विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड OAG. मग यातला X AG असा AgX निघून जातो मित्रांनो, तयार होतो RC डबल बॉन्ड OR. काय तयार झाला? इस्टर. आणि ह्या अल्किल हलाइडची रिॲक्शन केली मित्रांनो तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया सोबत, तर तयार होतो RNH2. RNH2 म्हणजे काय मित्रांनो? अमाइन. याच्या सगळ्या रिॲक्शन सांगितल्या आहे. या सगळ्या रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड मधला हॅलोजन निघतो आणि त्याऐवजी दुसरा पार्ट येतो. जसं इथं OH मायनस आला, इथं CN मायनस आला, इथं NC मायनस आला, इथं हा RO मायनस आला, इथं RC डबल बॉन्ड O मायनस आला आणि इथं NH2 मायनस आला. मग या सगळ्या रिॲक्शनच्या मदतीने तुम्ही अल्किल हलाइड कशात कन्वर्ट करू शकता? तर बघा मित्रांनो, अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करू शकता. अल्किल सायनाइड, अल्किल आयसोसायनाइड, इथर, इस्टर आणि अमाइन. आणि या सगळ्या रिॲक्शन वरून तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, जो अल्किल हलाइड मध्ये R आहे तोच R जो आपला प्रोडक्ट तयार झाला त्या प्रोडक्ट मध्ये पण आहे. म्हणजे R मध्ये काहीच बदल होत नाही. जसं इथं मिथिल घेतला मिथिल अल्कोहोल, मिथिल घेतला मिथिल सायनाइड, इथिल घेतला इथिल सायनाइड. तर माझ्या मते या सगळ्या रिॲक्शन तुम्हाला समजलेल्या असाव्या. या सगळ्या रिॲक्शन मध्ये काय होतं मित्रांनो? अल्किल हलाइड मधला जो X मायनस आहे त्याचं सबस्टिट्यूशन होतंय. X मायनस म्हणजे काय? तर X मायनस ज्याला तुम्ही हलाइड आयन म्हणता, मग ह्या हलाइड आयनचं काय होतं मित्रांनो? सबस्टिट्यूशन होतं. क्लिअर? मग या सगळ्या रिॲक्शन कोणत्या टाईपच्या? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. माझ्या मते सगळ्या रिॲक्शन समजले. त्यानंतर बघा इथं पण तो चार्ट दाखवलाय. अल्किल हलाइड प्लस NaOH किंवा KOH ROH म्हणजे अल्कोहोल तयार झाला. अल्किल हलाइड प्लस NaOR काय तयार झाला? इथर तयार झाला. RC डबल बॉन्ड AG घेतला, इस्टर तयार झाला. NH3 घेतला, अमाइन तयार झाला. KCN घेतला, अल्किल सायनाइड तयार झाला. AgCN घेतला, RNC तयार झाला, अल्किल आयसोसायनाइड. मग इथं KNO2 घेतला, पोटॅशियम नायट्रेट. मग इथं RNO2 अल्किल नायट्रेट तयार झाला. सिल्वर नायट्रेट घेतला तर इथं पण अल्किल नायट्रो अल्केन तयार झाला. काय तयार झाला? नायट्रो अल्केन. या सगळ्या रिॲक्शन कोणत्या टाईपच्या मित्रांनो? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे बघा मित्रांनो अल्किल हलाइडची, दॅट इज इलिमिनेशन रिॲक्शन. आता इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? तर अल्किल हलाइड मधला काही पार्ट काढून टाकायचा आहे. मग आता कोणता पार्ट काढायचा? तर बघा मित्रांनो इथं जो अल्किल हलाइड आहे त्या अल्किल हलाइडची रिॲक्शन केली जाते अल्कोहोलिक KOH सोबत. कोणासोबत? अल्कोहोलिक KOH.
मग हा अल्कोहोलिक KOH काय करतो तर लक्षात घ्या मित्रांनो, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा म्हणा, त्याच्या शेजारच्याला बीटा म्हणा. मग हा K काय करतो, अल्फा कार्बनचा X काढतो, मग X काढला म्हणजे KX. आणि हा OH काय करतो, बीटा कार्बनचा H काढतो, मग यातला H आणि यातला OH H2O. उरलेला पार्ट बघा, यातला R CH2 होता, त्याचा H निघाला म्हणजे CH, सिंगलचा लिहायचा डबल बॉन्ड. आणि CH2X होता, त्यातला X निघाला म्हणजे CH2. काय तयार झाला मित्रांनो, अल्कीन तयार झाला. कसा तयार झाला एकदम शॉर्टकट सांगतो आता, काही जास्त वाचायचं नाही, काही नाही, फक्त आपल्याला मेन चेंजेस लक्षात घ्या. अल्किल हॅलाइड मधला काय काढून टाकला, हायड्रोजन आणि हॅलोजन. हॅलोजन कोणत्या कार्बनचा, अल्फा, आणि हायड्रोजन बीटाचा, म्हणजे असं दोघा मिळून काय निघून गेलं मित्रांनो, HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड. आता हायड्रोजन हॅलाइड ऍड केला होता तुम्ही अल्किन मध्ये प्रिपरेशन मध्ये, त्याला हायड्रो हॅलोजिनेशन म्हटलं. इथं हायड्रोजन हॅलाइड रिमूव्ह केला, मग याला म्हणा डिहायड्रो हॅलोजिनेशन. काय म्हणा, डिहायड्रो हॅलोजिनेशन. म्हणजे थोडक्यात अल्कोहोलिक KOH काय करतो तर लक्षात घ्या मित्रांनो, अल्कोहोलिक KOH हा अल्किल हॅलाइडचं डिहायड्रो हॅलोजिनेशन करतो. डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे अल्किल हॅलाइड मधला हॅलोजन आणि हायड्रोजन काढून टाकतो. मग मी असं एक्झाम्पल घेतलं, CH3 CH2Br. इकडे बघा, याची रिॲक्शन केली मी अल्कोहोलिक KOH सोबत, एकदम सोपं. हा कार्बन अल्फा, हा कार्बन बीटा, याचा Br काढा, याचा H काढा, मग CH3 H काढला, CH2 होईल, सिंगलचा डबल बॉन्ड, आणि यातला Br काढला तर इथं CH2. काय तयार झाला मित्रांनो, इथिन. काय तयार झाला, इथिन. आणि प्लस विचारलं तर इथं KBr प्लस H2O. आता बघा मी असा घेतला, CH3 CH2 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 Cl. काय नाव सांगायचं, याचं नाव आहे N ब्युटिल क्लोराइड. काय नाव मित्रांनो, N ब्युटिल क्लोराइड. कोणासोबत हिट दिली याला, अल्कोहोलिक KOH. आहे ना सगळे, आता व्यवस्थित सगळे लेक्चर करताय, कोणी लेक्चर बंद केलेलं नाहीये. आता थोडंसं फास्ट होतंय मित्रांनो, पण महत्वाचे चेंजेस आपल्या लक्षात आले पाहिजे. बघा KOH काय करल तर क्लोरीन काढल आणि शेजारच्याचा हायड्रोजन, हा अल्फा हा बीटा. मग बघा याचा क्लोरीन याचा H निघाला, असं तयार होईल CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. कोणता अल्किन मित्रांनो, ब्यूट 1 इन. कोणता तयार झाला, ब्यूट 1 इन. आता बघा असा घेतला मी, CH3 CH Cl CH3, याची रिॲक्शन केली मी अल्कोहोलिक KOH. आता इथं लक्षात घ्या, क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच येतो अल्फा, शेजारचा बीटा, पण ह्या केसमध्ये आता दोन बीटा कार्बन आहे, हा एक आणि हा एक. पण लक्षात घ्या मित्रांनो, दोन्ही बीटा कार्बन सेम आहे. मग अल्फाचा Cl काढा आणि दोघांपैकी एकाचा हायड्रोजन काढा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. काय तयार झाला इथं, प्रोपीन. मग आपल्या लक्षात आलं, एक बीटा कार्बन असेल एक प्रोडक्ट, दोन बीटा कार्बन आहे पण दोन्ही सेम आहे तरी पण एक प्रोडक्ट. आता बघा आपण असं घेतलं, CH3 इथं CH3 इथं CH3 आणि इथं घेतला मी I. नाव याचं टर्शरी ब्युटिल आयोडाइड. या टर्शरी ब्युटिल आयोडाइडची रिॲक्शन केली मी अल्कोहोलिक KOH सोबत. सांगा इथं हॅलोजन ज्याला अटॅच येतो अल्फा बीटा, तीन कार्बन आहे सेम बीटा, त्या तिघातला कोणत्यातला एक हायड्रोजन काढा. काय तयार झाला, CH3 इथं CH3 डबल बॉन्ड CH2. काय नाव मित्रांनो, आयसोब्युटिलीन. मग आपल्या लक्षात आलं, एक बीटा कार्बन असेल किंवा एकापेक्षा जास्त बीटा कार्बन आहे पण सेम आहे, किती प्रोडक्ट भेटता, एकच प्रोडक्ट भेटतो. पण आपण असं घेतलं बा मित्रांनो, CH3 CH इथं घेतला मी Br, इथं घेतला CH2, इथं घेतला CH3. काय नाव याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. काय, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि याला हिट देतोय मी आता अल्कोहोलिक KOH सोबत. इकडे लक्ष द्या मित्रांनो, आता हा सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचा विचार केला. ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच येतो अल्फा, शेजारचा बीटा, मग हा एक बीटा आणि हा एक बीटा.
जसं वा इथं एकच बीटा होता, इथं 2 होते, इथं 3 होते, पण इथं दोन्ही सेम होते, इथं तिन्ही सेम होते. तसं इथं किती बीटा कार्बन आहे 2, पण दोन्ही वेगवेगळे. याला 2 हायड्रोजन आहे, याला 3 हायड्रोजन आहे, मग एकाला बीटा 1 म्हणा, एकाला बीटा 2 म्हणा. आता आपला रूल काय आहे, KOH घेतला तर काय करा, अल्फाचा हॅलोजन काढा, बीटाचा हायड्रोजन काढा. मग याचा हायड्रोजन काढला तर CH3 चा CH2 होईल, सिंगलचा डबल बॉन्ड CH CH2 CH3 असं प्रोडक्ट. कोणता हायड्रोजन काढल्यामुळं बीटा 2 चा. आता बीटा 1 चा काढून बघू. बीटा 1 चा काढला तर असं तयार होईल, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. सांगा आता हे दोन प्रोडक्ट तयार झाले सेम का डिफरंट? तर हे डिफरंट तयार झाले. या पहिल्याचं नाव आहे ब्यूट 1 इन, दुसऱ्याचं नाव आहे मित्रांनो ब्यूट 2 इन. दोन्ही प्रोडक्ट कसे डिफरंट. मग आपल्याला कळालं आता कोणत्या अल्किल हॅलाइडचं डिहायड्रो हॅलोजिनेशन केल्यानंतर तुम्हाला डिफरंट प्रोडक्ट भेटता. तर ज्या अल्किल हॅलाइड मध्ये डिफरंट बीटा कार्बन ऍटम प्रेझेंट आहे. आता बघा मित्रांनो, जेव्हा दोन प्रोडक्ट तयार होता तेव्हा आपल्याला त्यातलं ठरवायचं मेजर आणि मायनर प्रोडक्ट. कोणतं ठरवायचं मित्रांनो, मेजर आणि मायनर प्रोडक्ट. तर ह्या केसमध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट ठरवण्यासाठी रूल वापरायचा मित्रांनो, सेट झेप रूल. परत सांगतो, ऍड करत असेल तर मार्कॉनिकॉप्स रूल, रिमूव्ह करत असेल सेट झेप रूल. आणि हा सेट झेप रूल एकदम सोपा सांगतो, जो गरीब आहे त्याला आणखी गरीब करा. गरीब याचा अर्थ काय, याच्याकडे 3 हायड्रोजन आहे, याच्याकडे 2 आहे, मग ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याचं हायड्रोजन काढा. मग सांगा बीटा 1 कडे कमी हायड्रोजन आहे, त्याचं हायड्रोजन काढलेलं प्रोडक्ट ब्यूट 2 इन, म्हणून सेट झेप रूल नुसार हे असणार आहे मेजर प्रोडक्ट. तर माझ्या मते समजलं असावं सगळ्यांना अल्किल हॅलाइड आणि अल्कोहोलिक KOH ची काय रिॲक्शन होते. तर कोणत्या टाईपची रिॲक्शन होते मित्रांनो, डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा काय रिमूव्ह करायचा मित्रांनो, तर हायड्रोजन. सेम बीटा कार्बन असेल एक प्रोडक्ट लिहा, एकच बीटा कार्बन असेल तरी एकच प्रोडक्ट लिहा, पण 2 बीटा कार्बन असतील वेगवेगळे तर 2 प्रोडक्ट लिहा. त्यातलं मेजर प्रोडक्ट ठरवण्यासाठी वापरा सेट झेप रूल. काय वापरा मित्रांनो, सेट झेप रूल. माझ्या मते रिॲक्शन समजली सगळ्यांनी रिॲक्शन. त्यानंतर इकडे बघा मित्रांनो, आणखी एक रिॲक्शन इथं, दॅट इज वुड्स रिॲक्शन. मेटल सोबत रिॲक्शन आहे. मग आपण अल्किल हॅलाइड घेतले 2, त्या 2 अल्किल हॅलाइडला हिट दिली सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग यातला X यातला X म्हणजे 2X आणि 2Na 2NaX आणि R कंबाईन केले, अल्केन तयार झाला. ज्या अल्केनला म्हणणार तुम्ही हायर अल्केन. काय म्हणणार मित्रांनो, हायर अल्केन. म्हणजे वुड्स रिॲक्शन कशासाठी वापरली जाते, तर वुड्स रिॲक्शन ही वापरली जाते अल्किल हॅलाइड पासून अल्केन तयार करण्यासाठी. मग सांगा, मी 2 घेतले मिथिल क्लोराइड 2 त्याला हिट दिली सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. 2 मिथिल आहे, मग आपला प्रोडक्ट असा तयार व्हायला पाहिजे इथेन. लिहित बसायचं नाही सगळं रिॲक्शन. सांगा, मी 2 इथिल ब्रोमाइड घेतले, मग 2 इथिल ब्रोमाइड घेतले, त्याला हिट दिली सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग आपल्याला कळायला पाहिजे इथिल इथिल 2 इथिल मध्ये 2 कार्बन आहे, 2 इथिल म्हणजे 4 कार्बन, म्हणजे असं अल्केन तयार व्हायला पाहिजे ज्याचं नाव आहे N ब्युटेन. आता बघा, पण मी काय केलं तर मी हुशार आहे, मी घेतलं मिथिल क्लोराइड आणि इथिल क्लोराइड आणि त्याला हिट दिली आता मी सोडियम मेटल सोबत. बघा 2 अल्किल हॅलाइड सेम घेतले तर कळालं आपल्याला. आता 2 वेगवेगळे घेतले तर वेगवेगळे घेतले तर इकडे बघा मित्रांनो, वेगवेगळे घेतले तर इथं आता 3 प्रोडक्ट भेटतात. जसं मिथिल मिथिल कंबाईन झाला, मिथिल मिथिल कंबाईन झाला इथेन, इथिल इथिल कंबाईन झाला ब्युटेन आणि इथिल आणि मिथिल कंबाईन झाला तर तयार होईल मित्रांनो प्रोपेन. किती प्रोडक्ट तयार होईल या केसमध्ये 3. कोणता, इथेन, N ब्युटेन आणि प्रोपेन. मग मला तुम्ही सांगायचं, मी एक घेतला इथिल ब्रोमाइड, तुम्ही सांगायचं पटकन. एक घेतला इथिल ब्रोमाइड आणि दुसरा घेतला N प्रोपिल ब्रोमाइड.
एक इथिल ब्रोमाइड आहे आणि दुसरा एन प्रोपिल ब्रोमाइड आहे, त्याला सोडियम सोबत हीट दिली. 3 प्रोडक्ट पटकन सांगायचे, 3 प्रोडक्टचे नाव. इथिल ब्रोमाइड आणि एन प्रोपिल ब्रोमाइड घेतल्यानंतर तयार होणारे 3 प्रोडक्ट कोणते सांगा. इथिल ब्रोमाइड आणि एन प्रोपिल ब्रोमाइड सोडियम मेटल सोबत हीट दिली, वुड्स रिॲक्शन झाली, 3 प्रोडक्ट तयार होतील. त्या 3 प्रोडक्टचे तुम्ही पटपट नाव सांगायचे. लिहित बसायचं नाही रिॲक्शन, इथंच कळायला पाहिजे. इथिल आहे आणि प्रोपिल आहे. इथिल म्हणजे 3 कार्बन. वेदांगने बरोबर सांगितलंय, वेदांनी एकदम करेक्ट आन्सर सांगितलंय आणि एकदम पटकन सांगितलंय. असंच पटकन बाकीच्यांनी पण सांगा. इथिल इथिल, प्रोपिल प्रोपिल आणि इथिल आणि प्रोपिल, असं पटकन सांगा बाकीचे. एकाच जणांनी उत्तर सांगितलंय, रुचाने सांगितलंय बरोबर. आता देवयानीने पण बरोबर सांगितलंय, अक्षय गाडेकरने बरोबर सांगितलंय. तर बघा मित्रांनो, 3 प्रोडक्ट तयार होईल. इथिल इथिल कंबाईन झाला एन ब्युटेन, एन प्रोपिल कंबाईन झाला एन हेक्झेन आणि इथिल आणि प्रोपिल कंबाईन झाला पेंटेन. म्हणजे आपले 3 प्रोडक्ट एन ब्युटेन, एन पेंटेन, एन हेक्झेन. क्लिअर. ओम शेळके एन ब्युटेन, एन हेक्झेन आणि आणखी एक एन पेंटेन. त्यानंतर जशी आता सोडियम मेटल सोबत हीट दिली तशी आपण हीट देतोय मॅग्नेशियम मेटल सोबत. बघा मित्रांनो, अल्किल हलाइड त्याला मॅग्नेशियम मेटल सोबत हीट दिली, तयार झाला RMgX. RMgX म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हलाइड. काय म्हणणार मित्रांनो त्याला? अल्किल मॅग्नेशियम हलाइड, ज्याला म्हणता ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, हा ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट हा कोणता कंपाऊंड आहे? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. मग तुम्हाला एखाद्याने विचारलं ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि कोणता पण मेटल, जसं इथं कार्बन आणि मॅग्नेशियम मध्ये बॉन्ड आहे, कार्बन आणि मेटल मध्ये बॉन्ड असेल तर त्याला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणा. इथं मी मिथिल ब्रोमाइड घेतला, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथिल आयोडाइड घेतला, इथिल मॅग्नेशियम आयोडाइड. तर अशा अल्किल हलाइडच्या ह्या रिॲक्शन बघितल्या आपण. कोणकोणत्या? तर पहिल्या बघितल्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन, नंतर घेतल्या इलिमिनेशन रिॲक्शन, नंतर वुड्स रिॲक्शन आणि शेवटची ग्रिग्नार्ड रिएजंट. मग आता मला पटकन तुम्ही आन्सर सांगायचंय. तुम्ही आन्सर मला पटकन सांगायचंय. मी घेतला एन प्रोपिल क्लोराइड आणि ह्या एन प्रोपिल क्लोराइडची रिॲक्शन केली मी ॲक्वियस KOS सोबत. त्याच एन प्रोपिल क्लोराइडची रिॲक्शन मी केली अल्कोहोलिक KOS सोबत. सांगा, ॲक्वियस KOS सोबत रिॲक्शन केल्यानंतर तयार होणारं प्रोडक्ट कोणतं आणि अल्कोहोलिक KOS सोबत रिॲक्शन केल्यानंतर तयार होणारं प्रोडक्ट कोणतं? तुम्ही ह्या 2 प्रोडक्टचं नाव सांगायचं पटकन. जर रिॲक्शन समजले आहे तर तुम्हाला हे दोन्ही प्रोडक्टचे नाव आले पाहिजे. घेतला काय तुम्ही? एन प्रोपिल क्लोराइड घेतलाय मित्रांनो. त्याची रिॲक्शन ॲक्वियस KOS सोबत केली तर काय होईल आणि अल्कोहोलिक KOS सोबत केली तर काय होईल? सांगा पटकन आन्सर सांगा. ॲक्वियस KOS सोबत केली तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल, रुचाने बरोबर सांगितले. आणि अल्कोहोलिक KOS सोबत केली रिॲक्शन तर इलिमिनेशन रिॲक्शन होईल, रुचाने बरोबर सांगितले. देवयानीने पण बरोबर सांगितले. पण देवयानी ते अल्कोहोलचं नाव सांगा आणि अल्किनचं नाव सांगा. सिद्धीने पण बरोबर सांगितले. देवयानी तुम्ही ते अल्कोहोल आणि अल्किन सांगितलंय, तर अल्कोहोलचं नाव सांगा, अल्किनचं नाव सांगा. अल्कोहोल तयार होतो हे बरोबर आहे, पण कोणता अल्कोहोल? अल्किन तयार होतो तर कोणता अल्किन? वेदांगने पण बरोबर सांगितलंय. प्रीती कांबळे सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतं असं सांगताय, ते बरोबर आहे, पण आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. अक्षय गाडेकर बरोबर सांगितलंय. तर बघा, ॲक्वियस KOS घेतला तर एन प्रोपिल अल्कोहोल तयार होईल आणि अल्कोहोलिक KOS घेतला तर प्रोपिन तयार होईल मित्रांनो. म्हणजे इथं इलिमिनेशन रिॲक्शन, इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. एन प्रोपिल अल्कोहोल अँड प्रोपिन असं आपला आन्सर यायला पाहिजे होते. सर्वेशने पण बरोबर सांगितले, आता देवयानीने पण बरोबर सांगितले. याचा अर्थ सगळ्या रिॲक्शन आपल्याला समजले.
त्यानंतर बघा मित्रांनो, जो अल्किल हलाइड आहे त्या अल्किल हलाइडची रिॲक्शन आपण ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH सोबत केली तर आपण असं लिहितो, काय लिहितो, ROH प्लस KX, ज्याला तुम्ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणता. ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनला आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड म्हणतो. कसं तर बघा मित्रांनो, हायड्रोलिसिस झालं म्हणजे OH आला, कोणाच्या मदतीने, KOH. KOH हा काय आहे, अल्कली म्हणजे बेस आहे. म्हणजे थोडक्यात अल्किल हलाइडचं हायड्रोलिसिस कोणामुळे झालं, बेसमुळं, म्हणून याला अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणतात. मग तुम्हाला विचारलं अल्किल हलाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस झालं तर काय प्रोडक्ट तयार होईल, तर बघा मित्रांनो, अल्किल हलाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस झाल्यानंतर प्रोडक्ट तयार होतो अल्कोहोल. कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग ही जी अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड आहे, ही जी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे मित्रांनो, याचं मेकॅनिझम दोन टाईपने होतं. दोन टाईप कोणते, एक SN2 मेकॅनिझम आणि एक SN1 मेकॅनिझम. फास्ट मध्ये मी समजून सांगतो तुम्हाला, एकदम सोपं आहे. SN2 चा अर्थ सांगतो अगोदर. बघा, बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. SN1 चा अर्थ आहे युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अगोदर एक एक समजून सांगतो. SN2 म्हणजे बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याचं एक्झाम्पल आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. मग बघा, मिथिल ब्रोमाइड ज्याला आपण ॲक्वियस KOH सोबत हीट दिली तर आपल्याला माहिती आहे काय तयार होईल, तर CH3OH आणि प्लस काय तयार होईल मित्रांनो, KBr. म्हणजे आपण घेतला होता मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइडला हीट दिली ॲक्वियस KOH सोबत, तयार झाला मिथिल अल्कोहोल. काय तयार झाला मित्रांनो, मिथिल अल्कोहोल. कोणत्या टाईपची रिॲक्शन ही, SN2 रिॲक्शन. आता SN2 का बरं म्हणता, बिकॉज रेट ऑफ दिस रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हा जो न्यूक्लिओफाइल आहे या रिॲक्शनचा रेट दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. कोणा दोघांचं, मिथिल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन आणि न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणून याला सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हणता किंवा बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणता. आता ही जी रिॲक्शन आहे SN2 आहे, पण SN2 असून ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे मित्रांनो. काय आहे, सिंगल स्टेप रिॲक्शन. होतं काय, तर या सिंगल स्टेप रिॲक्शन मध्ये होतं काय, तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो मिथिल ब्रोमाइड आहे या मिथिल ब्रोमाइड वरती अटॅक होतो न्यूक्लिओफाइलचा बॅक साइडने. बॅक साइडनेच का बरं होतो, कारण फ्रंट साइडने BR आहे, म्हणजे समोरून पोलीस आहे म्हणून चोर पाठीमागून घुसता असं. इथं पोलीस म्हणजे कोण, BR, आणि चोर म्हणजे कोण, OH मायनस. बॅक साइडने येतो. जसं हा OH मायनस मिथिल ब्रोमाइडच्या जवळ जवळ येतो तसं मिथिल ब्रोमाइडची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. एका स्टेजला ती मॅक्झिमम होते. त्या मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी असलेल्या स्टेजला तुम्ही म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. काय म्हणता मित्रांनो, ट्रान्झिशन स्टेट. मग या ट्रान्झिशन स्टेटमध्ये ह्या मिथिल ब्रोमाइडची पोटेन्शियल एनर्जी एकदम मॅक्झिमम असते आणि त्या कंडिशनला हा कार्बन आणि BR मधला बॉन्ड ब्रेक होत असतो आणि कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार होत असतो. या ट्रान्झिशन स्टेट म्हणतात. जास्त एनर्जी असल्यामुळं मॉलिक्यूल ह्या स्टेजमध्ये जास्त वेळ टिकत नाही, लगेच कार्बन आणि BR मधला बॉन्ड ब्रेक होतो, कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार होतो आणि तुम्हाला असं प्रोडक्ट तयार झालेलं दिसतं मित्रांनो, CH3OH. आता BR या साईडला होता, OH या साईडला आलं. म्हणजे ह्यामध्ये जर आपण बघितलं याचं कॉन्फिगरेशन आणि याचं कॉन्फिगरेशन, याचं म्हणजे मिथिल ब्रोमाइडचं आणि मिथिल अल्कोहोलचं दोघांचं कॉन्फिगरेशन एकदम एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणून या केसमध्ये काय भेटतं मित्रांनो, तुम्हाला 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. काय भेटतं, 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आता पटपट लक्षात ठेवायचं, SN2 म्हणजे काय, बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जसं एक्झाम्पल विचारलं, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. SN2 का बरं म्हणता, सांगा. या रिॲक्शनची ऑर्डर सेकंड ऑर्डर का बरं आहे, बिकॉज रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस.
नंतर SN2 हे पण ही सिंगल स्टेप मध्ये रिॲक्शन होते, बॅक साइडने अटॅक होतो, OH मायनसचा ट्रान्झिशन स्टेट तयार होते, प्रोडक्ट तयार होतं मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोलचं कॉन्फिगरेशन हे मिथिल ब्रोमाइडच्या कॉन्फिगरेशनचे एक्झॅक्टली अपोजिट असतं, म्हणून याला म्हणता इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. मग मी विचारलं SN2 रिॲक्शन मध्ये तुम्हाला काय भेटल? 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. काय भेटल मित्रांनो? 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आता हे झालं SN1. आता सॉरी SN2. SN1 म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, याला युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्याचं एक्झाम्पल आहे बघा, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. बघा हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला, याची रिॲक्शन केली आपण ॲक्वियस KOS सोबत. मग ॲक्वियस KOS सोबत केली, त्यातला Br निघून कोण येईल? तिथं OH येईल. म्हणजे असं प्रोडक्ट भेटेल बघा. इथं CH3, इथं CH3, इथं OH आणि प्लस KBr. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला, तयार झाला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. आता ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनचा रेट हा फक्त कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो मित्रांनो? तर हा डिपेंड आहे फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणजे फक्त एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे, म्हणून याला युनिमॉलिक्युलर किंवा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतात. या रिॲक्शनचा रेट OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाहीये. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, यावर एक क्वेश्चन असा विचारतात ते, ऑर्डर ऑफ रिॲक्शन ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड विथ रिस्पेक्ट टू OH मायनस. म्हणजे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं जे अल्कलाइन हायड्रोलिसिस होतं, त्या रिॲक्शनची ऑर्डर सांगा, पण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? OH मायनसच्या रिस्पेक्ट मध्ये. मग OH मायनस वर तर रिॲक्शनचा रेट डिपेंड नाहीये, मग OH मायनसच्या रिस्पेक्ट मध्ये रिॲक्शनची ऑर्डर येते मित्रांनो 0. किती येते? 0. मग 1 कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये येते? टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. हा पॉइंट व्यवस्थित लक्ष ठेवा, इथं क्वेश्चन विचारता. नाही तर मग आपण लगेच टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड नाव ऐकलं का आपण लगेच सांगतो SN1 रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर डायरेक्ट सांगू नका मित्रांनो, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये फर्स्ट ऑर्डर आहे, पण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि OH मायनसच्या रिस्पेक्ट मध्ये ही 0 ऑर्डर आहे. आता बघा ही रिॲक्शन 2 स्टेप मध्ये होते. किती स्टेप मध्ये होते मित्रांनो? 2 स्टेप मध्ये. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? तर पहिल्या स्टेप मध्ये हा जो टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, लक्षात घ्या मित्रांनो, या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड मधला कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड ब्रेक होतो हेट्रोलिसिस टाइपने, आणि हेट्रोलिसिस टाइपने बॉन्ड ब्रेक होऊन कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजे तयार होतो कार्बोकॅटायन आणि Br मायनस. म्हणजे पहिली स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं मित्रांनो? हा जो तयार झालेला कार्बोकॅटायन आहे त्यावरती अटॅक होतो OH मायनसचा. इकडे बघा, हा जो कार्बोकॅटायन तयार झाला त्यावरती अटॅक होतो OH मायनसचा. आणि OH मायनसचा अटॅक ह्या केसमध्ये फ्रंट साइडने पण होऊ शकतो, बॅक साइडने पण होऊ शकतो. म्हणून ह्या केसमध्ये तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटते. 2 प्रोडक्ट कोणते? तर बघा एक प्रोडक्ट असं भेटेल तुम्हाला CH3C CH3CH3OH, आणि एक असं भेटेल CH3C CH3CH3OH. सांगा हे पहिलं प्रोडक्ट कधी भेटेल? फ्रंट साइडने अटॅक झाला. हे सेकंड प्रोडक्ट बॅक साइडने अटॅक झाला. याला म्हणणार आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणणार, याला म्हणणार इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे SN1 रिॲक्शन मध्ये तुम्हाला 50% इन्व्हर्जन आणि 50% काय भेटतं मित्रांनो? रिटेन्शन. काय म्हणता? जसं SN2 मध्ये डायरेक्ट 100% इन्व्हर्जन भेटतं, तसं SN1 मध्ये तुम्हाला 50% इन्व्हर्जन 50% रिटेन्शन. SN2 ही सिंगल स्टेप आहे, SN1 ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. SN2 रिॲक्शनचा रेट दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. SN1 चा रेट हा एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. कळालं? मग हे SN1 आणि SN2 तर या दोघांमधले महत्वाचे काही आपण इथं
डिस्टिंग्विश बघतोय. जसं SN1 ही SN2 सेकंड ऑर्डर आहे, SN1 ही फर्स्ट ऑर्डर आहे, ही बाय मॉलिक्युलर आहे, ही युनिमॉलिक्युलर आहे. SN2 1 स्टेप आहे, SN1 ही 2 स्टेप आहे. SN2 ही 1 स्टेप, SN1 ही 2 स्टेप. बघा इथं बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस टेक प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बन आणि ब्रोमिन मधला बॉन्ड ब्रेक होत असतो आणि बॅक साइडने कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार होत असतो. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग प्रोसेस टेक प्लेस सायमल्टेनियसली. तसं SN1 मध्ये कार्बन आणि Br मधला बॉन्ड अगोदर ब्रेक होतो. म्हणजे काय म्हणणार, फर्स्ट बॉन्ड इन रिएक्टंट ब्रेक्स अँड देन न्यू बॉन्ड इन प्रोडक्ट इज फॉर्म. म्हणजे पहिला कार्बन आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होऊन जातो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये कार्बन आणि OH मधला बॉन्ड तयार होतो. SN2 रिएक्शन एका स्टेप मध्ये होते, याचा अर्थ इथं एकच ट्रान्झिशन स्टेट तयार होते. इथं 2 स्टेप आहे, याचा अर्थ 2 ट्रान्झिशन स्टेट तयार होता. अटॅक जो होतो SN2 मध्ये बॅक साइड अटॅक होतो. इथं बॅक साइडने पण होऊ शकतो, फ्रंट साइडने पण होऊ शकतो. इथं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन भेटल. इथं तुम्हाला इन्व्हर्जन आणि रिटेन्शन. मग इन्व्हर्जन म्हणजे त्याला D म्हणा किंवा L म्हणा आणि एक दुसरा L असेल, एक D असेल, एक L असेल, मग त्याला रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमायझेशन. मग तुम्हाला विचारलं कोणत्या रिएक्शन मध्ये रेसिमिक मिक्सचर भेटतं, SN1. कारण एकाचं कॉन्फिगरेशनला D म्हटलं, एकाला L म्हटलं. तर कुठेतरी शिकलोय आपण काय, इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी कंपाऊंड आर कॉल्ड रेसिमिक मिक्सचर. मग तुम्हाला विचारलं कोणत्या रिएक्शन मध्ये आपल्याला रेसिमिक मिक्सचर भेटतं प्रोडक्ट मध्ये, तर कोणत्या, SN1. नंतर सबस्ट्रेट मेनली प्रायमरी. बघा SN2 रिएक्शन ही प्रायमरी अल्किल हलाइड साठी असते आणि SN1 ही मेनली टरिशरी साठी असते. तर हे डिस्टिंग्विश पण आपण समजले SN1 आणि SN2. तर माझ्या मते इथपर्यंतचा पॉइंट सर्वांना समजलेला असावा. यस, समजलंय सगळ्यांना? टाईप करा पटकन. समजलेलं असेल तर Y टाईप करा पटकन. आपण राहिलेला पार्ट पण आपल्याला कव्हर करायचा आहे. SN1 आणि SN2 समजलंय. मेन पॉइंट जे आपण घेतले SN2 आणि SN1 रिएक्शन मधले ते माझ्या मते समजले. यस, सगळ्यांना समजले. बऱ्याच जणांनी Y टाईप केलंय. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे मित्रांनो, हॅलो अरेन्स. जसं आतापर्यंत हॅलो अल्केन्स घेतला, आता हॅलो अरेन्सचा पार्ट आहे. एकदम सोपा आहे. एरोमॅटिक रिंग मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन काढले आणि तेवढेच हॅलोजन घेतले, त्याला म्हणणार हॅलो अरेन्स. एक हॅलोजन घेतला, मोनो हॅलो अरेन. 2 असेल डाय हॅलो अरेन, 3 असेल ट्राय हॅलो अरेन, 3 पेक्षा जास्त असेल पॉली हॅलो अरेन. मग हॅलो अरेनचं महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर मित्रांनो हॅलोजन हा अटॅच असतो एरोमॅटिक रिंगला. आता बघा जे हॅलो अरेन्स आहे त्या हॅलो अरेन्स मधला जो CX बॉन्ड आहे त्या CX बॉन्डचा आपल्याला नेचर बद्दल माहिती घ्यायची. तर बघा हॅलोजन हा या रिंगच्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असतो, ज्याचा हायब्रिडायझेशन असतं sp2. जसं इथं बघा मित्रांनो क्लोरोबेन्झिन दिला आहे. मग जेव्हा क्लोरीन हा या डबल बॉन्डेड कार्बनला ऍड झाला, क्लोरीन एक बॉन्ड तयार करतो, तर त्याच्याकडे अशा 3 लोन पेअर असतात. या 3 लोन पेअर मुळे इथं कोणता इफेक्ट होतो मित्रांनो, रेझोनन्स इफेक्ट. आणि ह्या रेझोनन्स इफेक्ट मुळे हा कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड आहे हा काही वेळापुरता डबल बॉन्ड होतो. काही वेळापुरता काय होतो मित्रांनो, डबल बॉन्ड होतो. आणि डबल बॉन्ड झाल्यामुळं बघा, ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हलाइड, द CX बॉन्ड इज शॉर्टर इन लेंथ अँड स्ट्रॉंगर इन अल्किल हलाइड. म्हणजे अल्किल हलाइड मध्ये जो CX बॉन्ड आहे आणि अरिल हलाइड मध्ये जो CX बॉन्ड आहे, तर त्यांचं म्हणणे कोणता बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे, तर अरिल हलाइड मधला जो CX बॉन्ड आहे त्याला काही वेळापुरता असं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं, त्यामुळे तो जास्त स्ट्रॉंग आहे ऍज कम्पेअर टू अल्किल हलाइड. मग तुम्हाला विचारलं अल्किल हलाइड मध्ये कोणता बॉन्ड, CX बॉन्ड. अरिल हलाइड मध्ये पण CX बॉन्ड. कोणता स्ट्रॉंग, अरिल हलाइड मधला. का बर, कारण तिथे होतं रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स मुळे तो बॉन्ड डबल बॉन्ड होतो. डबल बॉन्ड झाल्यामुळे त्याची ताकद वाढते, लेंथ कमी होते. मग मला सांगा लवकर कोणता ब्रेक होईल,
अल्किल हॅलाइड मधला CX बॉन्ड ब्रेक लवकर होईल का अरिल हॅलाइड मधला? तर जो वीक आहे तो लवकर ब्रेक होईल. मग वीक कोणामध्ये? अल्किल हॅलाइड. म्हणजे जास्त रिएक्टिव्ह कोण आहे? अल्किल हॅलाइड. मग बघा, ड्यू टू स्ट्रॉंग CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड दे आर लेस रिएक्टिव्ह दॅन अल्किल हॅलाइड. एकदम सोपं. कोण जास्त रिएक्टिव्ह आहे? अल्किल हॅलाइड जास्त रिएक्टिव्ह मित्रांनो कोणापेक्षा? अरिल हॅलाइड पेक्षा. त्यानंतर यांच्या प्रिपरेशन मेथड दिली आहे. तर पहिली मेथड दिली बघा, हॅलोजिनेशन ऑफ अरिल हॅलाइड्स ऑर अरिन्स. म्हणजे आपण काय करतोय, जो अरोमॅटिक कंपाऊंड आहे जसं बेन्झीन आहे त्या बेन्झीनचं हॅलोजिनेशन. आता मित्रांनो लक्षात घ्या, हॅलोजिनेशन करायचं म्हणजे काय? तर हा जो अरोमॅटिक कंपाऊंड आहे त्यातला हायड्रोजन काढून घ्यायचा आणि त्याऐवजी हॅलोजन घ्यायचा. मग आपण बेन्झीन घेतला, हॅलोजन सोबत रिॲक्शन केली, यातला हायड्रोजन निघाला, त्याऐवजी आला हॅलोजन आणि प्लस तयार होईल मग HX. हा काय तयार झाला? हॅलो अरेन्स. मग इथं तुम्ही Cl2 घेतला, क्लोरिनेशन केलं, क्लोरीन येईल म्हणजे क्लोरोबेन्झीन तयार होईल. Br2 घेतला, Br येईल, काय तयार होईल? ब्रोमोबेन्झीन. जसं इथं आपण बेन्झीनचं क्लोरिनेशन ब्रोमिनेशन केलं तसं टोल्युइन घेतला. टोल्युइन म्हणजे बघा एरोमॅटिक रिंग, त्याला CS3, त्याचं काय केलं? क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट Fe. तर बघा ह्या टोल्युइन मध्ये काय होतं, तर काही टोल्युइनच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन निघून क्लोरीन येतो, काही टोल्युइनच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन निघून क्लोरीन येतो आणि तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटतात मित्रांनो, ऑर्थो क्लोरो टोल्युइन अँड पॅरा क्लोरो टोल्युइन. किती प्रोडक्ट तयार होता? दोन. एक ऑर्थो क्लोरो टोल्युइन आणि पॅरा क्लोरो टोल्युइन. आता या दोन्ही रिॲक्शन मध्ये काय झालंय मित्रांनो, तर हे जे अरोमॅटिक रिंग होते त्यातला हायड्रोजन निघून कोण आला? हॅलोजन आला. आणि ही जी रिॲक्शन आहे इथं निघून जाणारा लक्षात घ्या मित्रांनो H+ आहे आणि येणारा Cl+ आहे, म्हणून ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणतीही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यानंतर दुसरी बघा सँडमेयर रिॲक्शन किंवा डायझोडायजेशन रिॲक्शन, ज्यामध्ये काय केलं जातं तर लक्षात घ्या मित्रांनो, घेतल्या जातो ॲनिलीन. काय घेता? ॲनिलीन. अगोदर ॲनिलीनची रिॲक्शन केली जाते नायट्रस ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ HCl. तर हा जो ॲनिलीन ग्रुप आहे NH2, तो NH2 ग्रुप कन्वर्ट होतो बघा मित्रांनो N ट्रिपल बॉन्ड N+ अँड Cl-, ज्याला आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट काय म्हणता? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. आता हा जो तयार झालेला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट आहे, याची जर रिॲक्शन तुम्ही क्युप्रस क्लोराइड सोबत केली तर हा सॉल्ट रिप्लेस होऊन इथं क्लोरीन येतो, म्हणजे तयार होतो क्लोरोबेन्झीन. या डायझोनियम सॉल्टची रिॲक्शन तुम्ही क्युप्रस ब्रोमाइड सोबत केली, तयार होतो मित्रांनो ब्रोमोबेन्झीन. काय तयार होतं इथं? ब्रोमोबेन्झीन. पोटॅशियम आयोडाईड सोबत रिॲक्शन केली, तयार होतो आयोडोबेन्झीन. म्हणजे सँडमेयर रिॲक्शन मध्ये तुम्ही क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन हे तयार करता कोणापासून? तर बाय युजिंग ॲनिलीन. तर ह्या दोन प्रिपरेशन मेथड आहे हॅलो अरिनच्या. दोन कोणत्या मित्रांनो? एक बाय युजिंग हॅलोजिनेशन ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड आणि सेकंड बाय युजिंग ॲनिलीन किंवा त्याला म्हणणार आपण सँडमेयर रिॲक्शन. तर माझ्या मते इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय. जे आपण हॅलो अरिन्स अल्किल हॅलाइडचा टोटल पार्ट घेतला आहे, हॅलो अरिनच्या फक्त आपण प्रिपरेशन मेथड घेतले आहे. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. माझ्या मते इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलेला आहे. समजलेला असेल तर वाय टाईप करा, काही डाऊट असेल तर विचारा. 1 मिनिटात आपण आजचं लेक्चर संपवतोय. फक्त तुम्हाला ह्या ज्या रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची प्रॅक्टिस करावी लागेल मित्रांनो. भावेश समजले सर्व, यश कायस्थ सगळं समजलंय, अक्षय गाडेकर, सर्वेश वागचौरे सर्व समजलंय, स्वरांजली पठारे, आकांक्षा चव्हाण, ईश्वरी बडेकर, देवयानी, अमृता वडाळकर ऑल क्लिअर म्हणता. तर काय करा मित्रांनो, जेवढ्या आपण रिॲक्शन घेतलंय एकदा घरी तुम्ही थोडेसे ओव्हरलुक करा सगळ्या रिॲक्शन आणि त्यातल्या ज्या मेन पार्ट मी जसं मेन सांगितलं
तेवढे पाठ तुम्ही काय करा, हायलाईट करा आणि तेवढे पॉईंट पाठ करा. तेवढे जर आले तर तुम्हाला क्वेश्चन हे सॉल्व्ह करता येईल. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचा राहिलेला पार्ट म्हणजे हॅलो ऑरेंजच्या केमिकल प्रॉपर्टी वगैरे घेऊ आणि नंतर मग आपण त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्लिअर? कळालंय सगळ्यांना? तर आजचं लेक्चर आपण थांबवतोय मित्रांनो. उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेला पार्ट आणि आपण याचे काय घेऊ तर MCQ घेऊ. समीक्षा मोरे विचारताय किती मार्कला आहे सर हा चॅप्टर? तर याचे 3 क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे 3 मार्कला हा चॅप्टर असणार आहे. 3 क्वेश्चन हे विचारले जातात. कळालं सगळ्यांना? तर बाकी राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.